महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशीची। जो सर्वज्ञानी मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममेची असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तुम्हीचे आहे आत्माप्ता काम तरेन मन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं न मत्तोऽन्यदितिमे निश्चिता मतिः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग दुसरा परिच्छेदही दुसरा आणि त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये जिज्ञासूचं लक्षण आपलं चालू आहे। तत्पूर्वी मागच्या झालेल्या विषयाचं अगदी 2 मिनिटांमध्ये सूत्ररूपाने शिवावलोकन करून क्रमप्राप्त चालू विषय आपण पाहू। तर पहिल्या तरंगामध्ये 3 चतुष्टयाचा विचार आपण विशेषत्वाने केला। अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय आणि श्रवणादी चतुष्टय। त्यातल्याच एका चतुष्टयाचा म्हणजेच अनुबंध चतुष्टयाचा विस्तार म्हणजे हा दुसरा तरंग आहे। त्या अनुबंध चतुष्टयाचा विस्तार करत असताना पूर्व पक्षाच्या रूपाने अनुबंध चतुष्टयाची असिद्धी आणि सिद्धांताच्या रूपाने सिद्धी एवढाच विषय या तरंगामध्ये आहे। तो करत असताना पहिला अनुबंध आहे अधिकारी। पूर्व पक्षाच्या मते या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही। श्रुतीने, युक्तीने आणि अनुभूतीने त्याने ही गोष्ट सिद्ध केली। श्रुतीने सिद्ध करत असताना त्रिविध दुःखाचा विचार केला। त्रिविध दुःख नाशाची इच्छा आहे, कशाची नाही, कारण सवर्तमान जगनिवृत्तीची इच्छा नाही। युक्तीने विचार करत असताना पूर्वपक्ष बोलतो की पदार्थ अप्राप्त असावा, अनुकूल असावा आणि त्याचं ज्ञान असावं आणि मुद्दा त्याचा ज्ञान अज्ञानाचाच आहे। ज्याला ज्ञान आहे तो मुक्त आहे आणि ज्याला अज्ञान आहे त्याला ज्ञान नसल्यामुळे इच्छा होणार नाही असं पूर्वपक्ष बोलला। इथपर्यंत आपण पूर्वपक्षाचं युक्तीचं बोलणं पाहिलं। आणि अनुभूतीने तो असं म्हटला की अनुभव आपण आपल्या अंतःकरणात डोकून प्रत्येकाने पाहावं अंतर्मुख होऊन। तर प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या विषयाची इच्छा आहे आणि मग विषयासक्त बहिर्मुख पुरुष तर तुमच्या ग्रंथाचा अधिकारी नाही असं श्रुती, युक्ती, अनुभूतीने त्यांनी या ग्रंथाचा अधिकारीच कोणी नाही असं सिद्ध केलं। सिद्धांतांनी मग क्रमाक्रमाने श्रुती, युक्ती, अनुभूतीनेच अधिकारी आहे कसा कोणीतरी, फार नाही पण कोणीतरी आहे हे सिद्ध करताना पूर्वपक्ष सिद्धांती बोलत आहेत। तर सिद्धांताने आरंभी सांगितलं, तू जर म्हणत असेल प्रत्येकाला त्रिविध दुःख नाशाची इच्छा आहे आणि त्रिविध उपायाने ती निवृत्त होतात तर ती लयरूप त्यांची निवृत्ती होते। प्रारब्धाने प्रत्येकाला नेऊन अधिक सुख प्राप्त आहे पण तेवढ्याने कोणी समाधानी नाही। आणि 14 विद्या 64 कलेने संपन्न देवर्षी नारद असून सुद्धा योवै भूमातच सुखम नाल्पे सुखम असती असा उपदेश सनकादी करत नाही तोपर्यंत त्यांच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली नाही। म्हणजे कोणत्या कारणाचा नाश झाला म्हणजे आत्यंतिक निवृत्ती होते। उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याची ती आत्यंतिक निवृत्ती होते असं श्रुतीने म्हणजे कारण सवर्तमान जगनिवृत्तीची इच्छा होऊ शकते असं सिद्ध केलं। त्याने युक्तीने म्हटलं ज्ञान आणि अज्ञानी, त्याच्या पलीकडे तिसरा प्रकार नाही। तर युक्तीने खंडन करत असताना इथे युक्तीनेच सांगितलं की सुंदर वर्णन ऐकून सुद्धा इच्छा होऊ शकते। श्रीकृष्ण नवरा मी नवरी असं उदाहरण आपण त्याकरता पाहिलं। आणि मग तो म्हणतो सगळ्या जगातल्या लोकांना विषय सुखाचीच इच्छा आहे, याची संगती काय? याचं उत्तर काय दिलं? सुख मात्र इच्छितात, ते विषयापासूनच झालं पाहिजे असा आग्रह नाही। अन्यथा कोणीही सुषुप्तीचा अंगीकार केला नसता। पण प्रत्येकजण सुषुप्तीचा अंगीकार करतो म्हणजे कशाची अपेक्षा आहे? सुखाची मात्र अपेक्षा आहे, ते विषयापासूनच झालं पाहिजे असा आग्रह नाही। तरी तू जर म्हणत असेल जगात कोणीच मुमुक्षू नाही तर आम्ही काय सांगू? सगळं जगच मुमुक्षू आहे। पण पुन्हा तू म्हणत असेल मुमुक्षू जरी असले तरी ग्रंथाच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही आहे ना, म्हणून तुमचा ग्रंथ काय निष्फळ आहे। आणि पुन्हा त्याचं एक अजून ठरलेलं आहे, सगळ्या जगातल्या लोकांना विषय सुखाची जी इच्छा याची संगती काय.
तर ती संगती सांगण्यापूर्वी जगात कोणीच मुमुक्षू नाही असं तुला म्हणत असताना आणि म्हणून आमचा ग्रंथ निष्फल आहे असं म्हणताना 3 प्रकाराने तू ही गोष्ट म्हणू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही म्हणून आमचा ग्रंथ निष्फल आहे का, आहे ना. दुसरा प्रकार ग्रंथाहून दुसरं काही मोक्षाचे साधनं आहेत, मुमुक्षू तिकडे प्रवृत्त आहेत, इकडे या ग्रंथाकडे कोणी वळत नाही म्हणून आमचा ग्रंथ निष्फल आहे का. आणि तिसरा प्रकार अधिकाऱ्याचा आणि फलाचा प्राप्य-परापभाव संबंध आहे आणि असा अधिकारीच भेटत नाही, विवेक वैराग्य षटसंपत्ती संपन्न म्हणून आमचा ग्रंथ निष्फल आहे असं तुला म्हणायचं का. असे 3 पर्याय ठेवले. त्यातले 2 पर्यायाचं खंडन झालेलं आहे आणि तिसरा पर्याय आपला चालू आहे. त्यातला पहिला पर्याय ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं तुला म्हणायचं का, तर तो जर हो म्हणेल तर त्याला सिद्धांती म्हणतात असं म्हणता येणार नाही. आणि परवा दिवशी हा आपण विचार केला का म्हणता येणार नाही, कारण मोक्ष होतो ज्ञानाने. कोणत्या? जीवब्रह्मैक्य ज्ञानाने. ज्ञान होतं श्रवणाने. श्रवणामध्ये प्रकार 2, संबंधरूप श्रवण आणि विचारूप श्रवण. उत्तम अधिकारी असेल तर संबंधरूप श्रवण आणि जर मध्यम अधिकारी मंद अधिकारी असेल तर विचारूप श्रवण आणि ज्ञान होतं. ज्ञानाने मोक्ष होतो. तेच ज्ञान आमचा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. म्हणून आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं म्हणता येणार नाही. बरं, याही उपर आमचा मोक्ष ज्ञानाने होतो, जीवब्रह्मैक्य ज्ञानाने होतो. जीवब्रह्मैक्य ज्ञान हा आमच्या ग्रंथाचा विषय आहे. फक्त काय इतर ग्रंथ कसे आहेत, संस्कृतमध्ये आहे आणि आमचा ग्रंथ हा प्राकृतमध्ये आहे. पण मग त्याचा अभिनिवेश बाळगण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे ज्ञान कुठल्याही भाषेत आलं तर ज्ञान ज्ञान आहे. आणि त्यामुळे याही उपर एखादा म्हणत असेल तुमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही तर तो तुझा काय ठरेल, दुराग्रह ठरेल. त्याला काय म्हटले, तो तुझा दुराग्रह ठरेल. आणि बुद्धिर्फलम अनाग्रहा असं वेदांताचं प्रसिद्ध वाक्य बाबा कायम बोलत असतात. मनुष्याने आग्रही असावं का दुराग्रही असावं का वास्तव स्वीकारण्याची तयारी असावी. वास्तव स्वीकारण्याची जी तयारी तो खरा मनुष्य आहे. आणि मग त्याचा मनुष्यपणा जाऊन देवपणा त्याला प्राप्त होऊ शकतो. पशु का होतापणा या नरका कछून होत, नर करणे करे तो नरका नारायण होतो. दुराग्रही नाही होऊ शकत आणि आग्रही नाही होऊ शकत. जो वास्तव स्वीकारून आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्याला खरं वास्तव तत्वाची प्राप्ती होऊ शकते. आणि मग त्या दुराग्रहाकरता ही फळं कोणती आहे, चिकूच आहे असं जर म्हणत असेल तर ते चिकू नसून काय आहे, सफरचंद आहे. असे 10 जण आले तर त्यांना ते दुराग्रह मग शेवटी मान्य करावं लागलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने तो दुराग्रह काही कामाचा नाही. त्याकरता दृष्टांत आपण पाहिला होता. आणि दुसरा मुद्द्याचं खंडन तेही काल पाहिलं. तू जर म्हणेल दुसरी कोणती ग्रंथ आहेत, सूत्र, भाष्य आणि वार्तिक. जरी ग्रंथ हा ती सूत्रभाष्य वार्तिक तथापि सोभाष्य प्रति सोपपत्तिक करतो कळवाया अज्ञाना. सूत्र म्हणजे कोणता ग्रंथ घेतला होता आपण, ब्रह्मसूत्र. भाष्य म्हणजे शंकर भाष्य आणि वार्तिक म्हणजे भगवान सुरेश्वराचार्यांनी लिहिलेलं वार्तिक. अशी बडी बडी ग्रंथ आहे, संस्कृत प्रचूर आहे. पण त्या ग्रंथाचा उपयोग कोणाला, बोला ना, ज्याला संस्कृत भाषेचं ज्ञान आहे त्याला. आता संस्कृत भाषा अनभिज्ञ असंबंध मुमुक्षू असेल, ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्यासही व्हावे ब्रह्मज्ञान. अवश्य त्या प्रक्रिया करून रचना जाण केली ग्रंथी. विचारसागर ग्रंथाची रचना त्याच्याकरता केली आहे. मग ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान नाही असे संस्कृत अनभिज्ञ मंद मुमुक्षू आहे आणि त्यांना ब्रह्मात्मबोधाची इच्छा आहे, त्यांच्या दृष्टीने आमच्या ग्रंथाचा उपयोग आहे की नाही. म्हणून आमच्या ग्रंथ मोक्षाचं म्हणजे दुसरी साधना आहेत आणि तिकडे सगळी लोक प्रवृत्त आहेत म्हणून इकडे वळत नाही म्हणून आमचा ग्रंथ निष्फल आहे असंही अंगाने म्हणता येणार नाही. कारण ज्यांना ब्रह्मात्मबोधाची इच्छा आहे, संस्कृत भाषेचं ज्ञान नाही, तर ते कोणाकडे येणार, आमच्याच ग्रंथाकडे येणार ना. म्हणून आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं म्हणता येणार नाही. आणि मग तिसरा मुद्दा चालू आहे कोणता, अधिकाऱ्याचा आणि फलाचा संबंध आहे. कोणता, प्राप्य प्रापक भाव संबंध. त्यात प्रापक कोण, अधिकारी, आणि प्राप्य कोण, फल आहे ना, म्हणजे परमप्रयोजन मोक्ष. पण मग तो मोक्ष कोणाला प्राप्त होतो, अधिकाऱ्याला आहे ना. मग या ग्रंथाच्या त्याच्यात सुद्धा 2 पर्याय ठेवले होते त्याच्यासमोर. कोणते, पुष्कळ नाही का कोणीच नाही, बरोबर ना. 2 पर्याय ठेवले होते, 2 ऑप्शन ठेवले होते. एक पुष्कळ नाही का कोणीच नाही. तर त्याला म्हटले पहिला पर्याय जर तू बोलशील तर ते आम्हाला बरोबर मान्यच आहे. नवीन आम्हीच तेच सांगतो, पुष्कळ नाही. का, माऊलीची ओवी आपण पाहिली होती, अस्तीच्या महापुरी रेगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तरी वेपायला निघे. तुकोबरायचं प्रमाण पाहिलं, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. किंवा श्रीमद भगवद्गीता आपला भारतीयाचा धर्मग्रंथ आहे, ते गीतेतलाही श्लोक पाहिला होता. काय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मा व्यक्ती तत्वतः. पण तत्वतः कश्चिन व्यक्ती कोणीतरी आहे ना.
आहे ना, कोणीतरी आहे. आणि ज्ञानेश्वरीची ओवी पाहिली होती, आज बोलून गेलो आपण. म्हणजे फार नाही हे आम्हाला मान्य आहे, पण कोणीच नाही असं मात्र म्हणणं बरोबर नाही. कोणीतरी आहे. विरळ आहेसा कोणी तो का त्याशी लोटांगणी, कोणीतरी आहे. आणि मग तो कोण आहे आणि कोण नाही याचा विचार करत असताना मानव मात्रामध्ये प्रकार पाडले होते. चार प्रकार पाडलेत. 1 पामर, 2 विषयी, 3 जिज्ञासू आणि 4 मुक्त, आहे ना, असे 4 प्रकार पाडलेत. तर त्यामध्ये तुकोबरायाच्या वचनाने आपण हे 4 प्रकार पाहिलेत आणि माऊलीच्या ओव्याच्या आधारे 4 प्रकार पाहिलेत आणि महापुरुषाच्या उच्चाराच्या आधाराने याचे 4 प्रकार आपण काल पाहिलेत. मग मी प्रमाण बोलतो, तुम्ही ते कोण करता लागू होतं ते बोला. गाथ्यामधले काय ते विषयी गोंधळ गाजतशी सुरुवात काय त्याची? देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. तुकोबराने कोणाचं लक्षण केलं? पामाराचं. विधीने सेवन, विषय त्यागाते समान, विषयीचं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन. या 9व्या नाटामध्ये पूर्ण वर्णन कोणाचं आहे? जिज्ञासूचं. आणि तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, किंवा तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तो का. ते कोणाचं वर्णन केलं तुकोबराने? मुक्ताचं. असे अनेक वचन आहे, पण एक उदाहरण म्हणून आपण एक वचन घेतलं. तसं ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात. बरोबर लक्षण फक्त सांगा. 4थ्याचे ठाई काहीचे करणे नाही, येणे कारणे म्हणे पे पाही ज्ञान यातो. कोणाचं वर्णन केलं माऊली? मुक्ताचं वर्णन केलं. म्हणून ज्ञान या पुरुखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. हे कोणाचं वर्णन केलं माऊली? मुक्ताचं. डोळा हरण विरे घाई कोत नजिरे, तैसेने विसरे जन्मकाळीचे दुःख, ऐशी ऐशी आपलं अवकाळा घेपे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पैमी निर्मळा निसुगा गोड. किंवा आणखी कोणी बोललो तो कैये बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने. अशा अनेक वचनामध्ये ज्ञानोबराय कोणाचं लक्षण करतात? जिज्ञासूचं लक्षण करतात. आणि म्हणून ती संसारी जन्मे जे यज्ञादी कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर शतयक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करितोची ब्रह्मा आणून, हे कोणाचं लक्षण केलं माऊली? विषयीचं. आणि येतुलने आगवे कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचे नावे फलतेची करी, हे वर्णन केलं माऊलीने पामराचं. आणि मग गुरुजींची वाक्य पाहिली होती. ज्याला जनाचे नाही मनाचे नाही तो पामर, ज्याला जनाचे आहे पण मनाचे नाही तो विषय. ऐसे जागवी तो जना सरीशी मनासहित असे जनमनाचे आहे तो जिज्ञासू. आणि जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई तो मुक्त, असे गुरुजींची वाक्य पाहिली होती. दुसरी गुरुजी पुन्हा हीच वाक्य पाहिली होती का? काय बघा ते, हा काय काय आठवतं का? नाही, निष्फळ नाही बघा. आणखी एक, हा काही खातो कुठेही खातो, आहे ना, तो काही खातो कुठेही खातो तो पामर, आहे ना. जरा कष्टाचं खातो तो विषयी, जो घाम गाळून कष्टाचं एकच आलं, जो मधुकरी मागून खातो तो जिज्ञासू. आणि काही खाऊ दे, ज्याची वृत्ती अधिष्ठानाला सोडून खाली कधी येतच नाही. तुकोबरायाच्या भाषेत अनु हाती गुंतला नेने बाह्य रंग, वृत्ती येता मग बळ लागे तो मुक्त. अशी लक्षणं आपण आतापर्यंत पाहिली. मग त्याच्यातलं इथलं एक लक्षण पाहिलं होतं पामराचं. ते लक्षण कोण सांगू शकेल? ग्रंथातलं लक्षण बरं बघून तरी सांगायला हरकत नाही. या लोकातील विहित आणि निषिद्ध भोगास ठिकाणी आसक्त असून, ऐकले, महत्वाचं पद आहे काय? शास्त्र संस्कार नसलेला तो काय म्हणावा? पामर. हे पद महत्वाचं का बरं आहे? कारण ही ज्ञानी पुरुषावरची अतिव्याप्ती नावाचा दोष टळतो. कारण ज्ञानी पुरुषाचं सुद्धा आपातता वर करणे, कधी कधी एखाद्या वेळेला अपवादात्मक स्थितीमध्ये शास्त्रनिषिद्ध आचरण दिसू शकतं. ज्याकरता आपण कोणाचं उदाहरण काल बघितलं? भगवान व्यासदेवाचे वडील असणारे पराशर ऋणी, आहे ना, नाथबाबाची ओवी पाहिली. पण मग त्यांचं जरी ते निषिद्ध आचरण असेल तरीसुद्धा त्यांना आपण पामर म्हणू शकू का? नाही. मग ते कोण आहे? मुक्त आहे. पण मुक्त असताना एक सहज बोलून बघा, कदाचित कधी तुम्ही ऐकलं असेल नसेल, ते युक्त योगी कुटीतले मुक्त आहे का युंजान योगी कुटीतले मुक्त आहे? हे नसेल लक्षात आलं ना. ते कोणते मुक्त आहेत? ते युक्त योगी कुटीतले मुक्त आहे का युंजान योगी कुटीतले मुक्त आहे? तर मुक्तामध्ये 2 प्रकार असतात. एक युंजान योगी कुटीतला मुक्त आणि एक काय युक्त योगी कुटीतला मुक्त. त्यालाच बद्ध मुक्त आणि नित्यमुक्त असे सुद्धा शास्त्र पर्यायी शब्द आहे ना. तर ते नित्यमुक्त कुटीतले लोक आहेत आणि ते म्हणजे युंजान योगी नसून युक्त योगी आहेत. काय ते युक्त योगी आहेत? म्हणजे जगत कल्याणाकरताच या धरातलावरती ईश्वर इच्छेने कल्पकोटीचं प्रारब्ध स्वीकारून ते अवतरित झालेले असतात. त्यामुळे जगताच्या
संताच्या विभूतीत ध्येय कष्ट युती परोपकार आहे. त्यामुळे स्वतःला कष्ट, स्वतःला लांछन जरी लागलं एखाद्या वेळेला आपल्या एखाद्या कृत्याने, पण त्याच्यात जर जगाचं कल्याण दडलेलं असेल तर ते आनंदाने तेवढं कष्ट स्वीकारतात, जगत कल्याणाचा विचार करतात. त्यांनी जर विचार केला असता हे निंदनीय कर्म केलं मला किती निंदा होईल, किती लोक लांछन देतील, नावे ठेवतील, हा जर विचार त्यांनी केला असता तर व्याच उश्च जगत्रयम हे ज्ञानोबाई म्हणले असते का पुढे. विठ्ठलपंतांनी विचार केला असता अरे मला लोक किती निंदा करतील, हे आळंदीकर मला वाळीत टाकतील, कदाचित मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागू शकतं, मी आता गुरु आज्ञा असेल गुरु आज्ञा, मी नाही पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारणार, असं जर त्यांनी विचार केला असता तर ज्ञानेश्वरी आपल्याला प्राप्त झाली असते का. नाही. म्हणजे महापुरुषाच्या जीवनामध्ये शास्त्र निषिद्ध व्यवहार घडतच नाही. काय घडत नाही त्याचंही कारण आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्वय मोरे लावावे, अलौकिक नव्हावे लोकांप्रती. मुळात ते जाणीवपूर्वक जरी ते विधी निषेधाच्या आतीत झाले असले तरी विधी निषेध तंतोतंत पाळतात. का? कारण त्यांच्याकडे बघून लाखो समाज चालणार असतो आणि त्या एका महापुरुषाचे एक पाऊल वाकडं पडलं तर हजारो पाऊल त्याच्या पाठीमागे वाकडे पडणारे असतात. पण तरीही कधी कधी एखाद्या अपवादात्मक स्थितीमध्ये त्यांच्याकडनं जर व्यवहार घडला तर त्याच्यामध्ये परिणाम जर त्याचा पाहिला तर आपण एक देवर्षी नारदाचं उदाहरण पाहिलं. कळी लावे जे नारदे आहे ना, अदृष्ट छंदे छंदे वर्तात असे, पण त्याच्यामध्ये जगत कल्याण दडलेलं असतं. म्हणून हे शास्त्र संस्कार नसलेला हे पद ज्ञानीपुरुषाच्या ज्ञानीपुरुषावरची अतिव्याप्ती त्यामुळे टळते. असं पामराचं लक्षण काल आपण पाहिलं. आणि विषयीचं लक्षण वाचलं होतं ना आपण. विषयीचं काय लक्षण वाचलं होतं काल? शास्त्र आज्ञेप्रमाणे विषय भोगणारा असून या लोकातील किंवा परलोकातील अधिक विषय प्राप्त होण्याकरता जो काय करतो, कर्माचरण करतो, तो कोण आहे? विषय आहे. आता या लोकातले भोग जर त्याला दिव्य, या लोकातले उत्कृष्ट भोग पाहिजे म्हटलं तर ते देरे हरी पलंगावर असं होईल का? नाही, कष्ट करावे लागेल ना त्याला. मग कष्ट करावे लागेल. मग चांगले भोग पाहिजे तर मग तेवढा चांगला दाम पाहिजे, पैसा पाहिजे. आणि मग त्याच्याकरता काय मोठे मोठे उद्योगधंद्यामध्ये तो काय होईल? प्रवृत्त होईल. आणि पारत्रिक भोग जर पाहिजे असेल तर त्याने ऐकलेले म्हणून ते संसारी जन्मेचे यज्ञाधिक कर्म केजे. मग यज्ञाधिक कर्मामध्ये तो प्रवृत्त होतो. पण कशाकरता? मुक्त होण्याकरता नाही, चित्तशुद्धी करता नाही. या लोकात उत्कृष्ट किंवा पारत्रिक भोग प्राप्त होण्याकरता तो प्रवृत्त असेल तर तो कोण आहे? विषयी आहे. आणि विषयी झाल्याच्या नंतर आता सांगतात जिज्ञासू म्हणजेच मुमुक्षू. त्याचं लक्षण आपण पहिल्या तरंगात पाहिलं. इथे थोडासा विस्तार करतात तर नंतर त्याचं सूत्ररूपाने पुढे सांगणार आहे. तर मुमुक्षूचं लक्षण काय केलं तर पहिल्या तरंगामध्ये साधन चतुष्टयामध्ये काय कोणकोणते साधन चतुष्टय बोला? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. मग तिथे मुमुक्षत्वाचं काय लक्षण केलं होतं? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. आणि मोक्षाच्या तीव्र इच्छेला मुमुक्षता. आणि ती तीव्र इच्छा ज्याच्याकडे असेल तो असं, एवढं लक्षण आपलं कुठे केलं होतं? पहिल्या तरंगामध्ये. आता त्याच मुमुक्षूचं एवढ्या ते पहिल्या तरंगात एक सूत्र आहे आणि त्याचा विस्तार म्हणजे आता इथे करतात मुमुक्षूचं लक्षण. आणि मग ते सगळं करून शेवटी जी महत्त्वाची पंक्ती आहे ती मी सांगतो मग नंतर ते टिक मार्क करायला कधी तेवढं लक्षण त्यात. मग त्याचा जसं आपण काय म्हणतो एक सूत्र असतं आणि त्याचा पुढे काय केला जातो? विस्तार केला जातो. तर सूत्र कुठे भेटलं आपल्याला? पहिल्या तरंगामध्ये. आणि त्याचा विस्तार करणार या दुसऱ्या तरंगामध्ये. आणि पुन्हा त्याच मूळ सूत्रावर येणार शेवटी. तर काय बोलतात आपण ते पाहूया. जिज्ञासू, त्याला जिज्ञासू मुमुक्षू दोन्ही शब्द हे समानार्थक आहे. आणि अर्थात थोडासा फरकच करायचा म्हणला तर ज्ञातुम इच्छा जिज्ञासा आणि मुक्तुम इच्छा मुमुक्षा अशी उत्पत्ती सांगितलेली. उत्पत्ती योगिक अर्थ. जाणण्याची इच्छा करतो तो जिज्ञासू, म्हणजे मी कोण आहे हे जाणण्याची इच्छा करतो तो जिज्ञासू. कारण आहे मी हा कोण करावा विचार माऊलीने सांगितलं म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग जाणण्याची इच्छा करतो तो जिज्ञासू. आणि मुक्त जाणून ते होण्याची इच्छा करतो तो मुमुक्षू आहे ना. मुक्त होण्याची इच्छा करतो तो मुमुक्षू. मग असा जिज्ञासू मुमुक्षूचं काय करतात? आता लक्षण करतात. काय लक्षण करतात? आपण पंक्ती वाचू आणि त्याच्यासोबत पाहत चालू म्हणजे मग आपला हा विषय थोडासा होईल. बघा, जिज्ञासू ज्याला पुण्य संस्काराने सत्शास्त्राचे श्रवण झाल्यामुळे असा विचार उत्पन्न झाला की काय? विषय सुख अनित्य आहे. म्हणजे मुळात विषय सुख अनित्य आहे हा विचार उत्पन्न होण्याकरता सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. पुन्हा सत्शास्त्राचं श्रवण लागतं. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, पुण्य पोषली असाधारणे ते तुझे गुणवानने,
म्हणजे सत्कर्म परिपाका ते करुणा निधीनो धृता प्राप्यतिरतरुच्छाय विश्रामिती यथा सुखम असा श्लोक आपल्याला पुढच्या वर्षी पंचदशीमध्ये येतो. म्हणजे पुण्याचा उदय झाल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. ज्या अर्थी आपण संस्थेचे पाईक झालो, संस्थेमध्ये आपण प्रवेश घेतला, विचारसागर नावाचा ग्रंथ आला, सद्गुरूच्या चरणापाशी आपण बसून तो ऐकायला लागलो, ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली, काय झालं? आपला पुण्याचा परिपाक झाला, पुण्याचा उदय झाला, आपलं पुण्य फलोन्मुख झालं, फळ देण्याकरता ते सन्मुख झालं. त्याशिवाय ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाही. आपले बापदादे नव्हते का? पण ते जन्माला आले तशी संसार करत करत गेले, पण इकडे नाही आले, आहे की ना? पण त्यांची पुण्याही सुद्धा आपल्याला कामं आली, असं म्हणायचं नाही का ती व्यर्थ गेली. म्हणून आपण म्हणतो आईवडिलाची पुण्याई, त्यांची म्हणा आपली पूर्वजन्माची साधना ही फलवणूक झाली. ती किती झाली, किती केली हे सांगता येते, पण ज्या अर्थी या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या त्या अर्थी याला जेवढं पुण्य लागतं तेवढं होतं म्हणूनच घडलं. म्हणून म्हणतात ज्याला पुण्य संस्काराने काय कळते? सत्शास्त्राचे श्रवण. ते कोणतंही शास्त्र नाही, बरीच मंडळी येतात आणि ते शास्त्र वाचता वाचता त्याला शास्त्र समजतात आणि ते शस्त्र होतं, ते तारक होण्याच्याऐवजी मारक होतं, जीवनामध्ये विकार घालवण्याऐवजी विकारी बनवतं आणि त्यालाच ते शास्त्र समजून बसतात. मग समजा तुम्ही बौद्ध दर्शन, चारवाक दर्शन आहे ना, ह्या दर्शनाचे जर पाईक झाला जैन दर्शन, तर काय होणार आहे? आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होणार का? तितका दूर जाणार, तितका दूर जाणार. मग कोणतं खरं दर्शन आहे? वेदांत दर्शन, औपनिषदीय तत्त्वज्ञान, ज्याच्यामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे. ते शास्त्र आपल्या हातात येण्याकरता सुद्धा काय लागतं? पुण्याहीच लागते. म्हणून म्हणतात सत्शास्त्र, नुसतं शास्त्र नाही, सत विशेषण आहे, शास्त्र विशेष आहे आणि सत्शास्त्र हे विशिष्ट आहे, अन्य शास्त्राची व्यावृत्ती केलेली आहे. सत्शास्त्र म्हणजे शांकरी विद्या, ब्रह्मविद्या, अध्यात्म विद्या आहे ना. ज्ञानी येते संविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू, असं ज्ञानोबराय ज्याच्याबद्दल गौरव करतात. असं सत्शास्त्र सद्रूप आत्म्याचं ब्रह्माचं आत्मत्वाने साक्षात्कार करून देणारं शास्त्र, त्याला काय म्हणायचं? सत्शास्त्र. असं सत्शास्त्राचे काय झाले? श्रवण झाल्यामुळे त्याला असा विचार उत्पन्न झाला. काय उत्पन्न झाला? विषय सुख कसं आहे? अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे विषय सुख आहे, बोलण्याची सारखी नव्हे, विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. माऊली म्हणतात संसारी सुखाची कहाणी ऐकी जले कवनाचे श्रवणी, कैची सकून निद्रा अंतरुणी इंगळाच्या. म्हणजे त्याला सुखा म्हणेपर्यंत त्याचं दुःखात रूपांतर होतं. म्हणून हे असा पद्धतीचं असणार आहे. विषय सुख कसं आहे बोला बघू? अनित्य आहे. विषय सुख हे अनित्य आहे. आणि विषय प्राप्ती करण्याकरता काय करावं लागतात? आपल्याला फार कष्ट करावे लागतात, फार कष्ट. अगदी नष्ट होईपर्यंत कष्टच करावे लागतात. नष्ट होईल तरी कष्ट संपेल असं मात्र नाही. म्हणून ते पंचदशीतला प्रसिद्ध श्लोक आहे, अर्थानाम आर्जने क्लेशा तथैव परिपालने नासे दुःखम वे दुःखम धिघर्तान क्लेशकारिणा. म्हणजे अशा पद्धतीचं विषय सुख हे काय अनंत कष्टाने दुःखानेच व्याप्त आहे. म्हणून म्हणतात विषय प्राप्तीस फार कष्ट करावे लागतात. कदाचित कोणी एखाद्याचं भाग्य चांगलं असतं, बिचाराला अदृष्टाने प्राप्त होतात. एक महाराज आहेत, नाव विचारू नका मला, आपल्या संस्थेचेच विद्यार्थी आहेत, आता ते माझे विद्यार्थी आहेत, चांगले महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण त्यांना वडिलाची प्रॉपर्टी भेटली, चुलत्याला मुलबाळ नव्हतं त्यांचीही भेटली. भविष्यात त्यांचा विवाह झाला, त्यांच्या पत्नीला म्हणजे आईवडिलाला नाही, ते त्यांच्या सासू सासऱ्याला एकच कन्या होती, म्हणजे तिकडली भेटली. योगायोगाने तिची चुलत बहीण तिलाही कोणी नव्हती, तीही भेटली. हो ना, म्हणजे किती भाग्यवान ते. आणि सप्ताहातले कीर्तन तर चालूच आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळंच. पण ते कसं लाभलं? अदृष्टाने लाभलं, पुण्याला लाभलं. त्याचं अदृष्ट चांगलं होतं, अदृष्ट अनुकूल होतं. कारण ज्ञानोबराय म्हणतात भाग्याची निभडसे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घरी घे. तुकोबराय म्हणतात व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. म्हणजे एखाद्याचं अदृष्ट चांगलं असलं तर ते भेटतं. पण ते जरी समजा मिळवताना कष्ट नाही, पण सांभाळताना आता किती नाकी नऊ येत असेल, इकडं बघू का तिकडे बघू, काय काय त्याचे जावे त्याच्या वंश तेव्हाकडे, म्हणजे सांभाळण्याचे कष्ट होतात. आणि एवढं करून एखाद्याने ती जप्ती लावली, आपलंच कुळ लावलं तर ते पुन्हा कष्ट. म्हणजे आहे की नाही, म्हणजे मिळवताना जरी नसले तरी सांभाळताना नष्ट होतात, तेव्हा पुन्हा कष्ट ठरलेलेच आहे. म्हणजे विषय सुख कसंही असो ते कष्ट देणारं आहे. म्हणून ते म्हणतात कदाचित अदृष्टाने प्राप्त झाले तरी रक्षणाचे कष्ट, आणि नष्ट होतात तेव्हा तर फारच कष्ट. अशा रीतीने सर्व काल विषय सुख कसं आहे? एक नव्हे तर अनंत दुःखाने व्याप्त आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाय पाषाण फुटते, भय कापची ती भरला असे. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघवे उल्लंघिता पार, बहुत व्हाविले दूर, न लगेची तीर पहिलं तडी. म्हणजे असं अनंत दुःखाने दुःख बांधवडी आहे. हा कितीतरी आपल्या संतांचे वचन आहेत. हे असे का पाहिजे संतांचे वचनं? कारण बाबा काय म्हणत असतात, विचारसागराकरता नाही शिकायचं, आपल्याला आपलं वाङ्मय कळावं याच्याकरता शिकायचं. आणि आपलं वाङ्मय म्हणजे कोणते ग्रंथ म्हटलं तर आपण पहिल्याच तरंगात
नाही प्रस्थान तरी आहे, म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी भागवत आहे, पण ग्रंथात 2 प्रकार पाडले होते ना आपण, आकर ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ. तर ते कोणते ग्रंथ आहे आपले? आकर ग्रंथ आहे ना. आणि आकर ग्रंथ कशाशिवाय कळत नाही? प्रकरण ग्रंथाशिवाय कळत नाही. म्हणून विचारसागर आपल्याला कशा करता, आपलं वैभव काय हे आपल्याला कळण्याकरता. म्हणून हे मध्ये मध्ये प्रमाण आल्याच्या नंतर खरंच हे संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, पण ते इथं सांगितल्याच्या नंतर आपल्याला कळतं, अरे हा हे पामराचं लक्षण केलेलं आहे, हे विषयीचं लक्षण केलेलं आहे. जी हा तच्चिकीर्षन्ति म्हणता, काय दुःखैक बीजम क्षणल विरसम तच्चिकीर्षन्ति म्हणता. म्हणजे आता हे कोणाचं लक्ष केलं? पामराचं किंवा विषयाचं लक्षण केलं. जे दुःख काय, दुःख एक बीजम आणि क्षणल विरसम, एक दुःख बीज आहे आणि क्षणामध्ये नष्ट होणार आहे. तर त्याचा मंद मनुष्य काय करतो? इच्छा करतो. पण हा आता कोण चालला? हा मुमुक्षू. तर हा मात्र त्याची इच्छा करत नाही, कारण त्याला सत्संगतीमध्ये सत्शास्त्राच्या श्रवणामध्ये ही गोष्ट लक्षात आली. काय काय याचं मिळवताना कष्ट, सांभाळताना कष्ट, नष्ट होतात तेव्हा कष्ट, फारच कष्ट. आणि मग अशा रीतीने सर्व काल विषय सुख कसा आहे, पंक्ती बघून बोलत चालायचं. अनंत दुःखाने व्याप्त आहे, अनेक दुःखे सांगू किती. आणि म्हणून सदैव कसं आहे? दुःखरूपच आहे. आणि सर्व दुःख निवृत्ती ही लौकिक उपायाने होते का हो? लौकिक कुठलाही उपाय केला आणि कोणीही केला आणि त्याची आत्यंतिक निवृत्ती झाली, असा गतकाळात एक दाखवून द्या, सद्यकाळात दाखवून द्या, भविष्यकाळात दाखवणं शक्य आहे का? कदापि नाही, कदापि नाही. म्हणजे त्याचं कारण अवशिष्ट ठेवू आणि कार्याची निवृत्ती करू आणि आमची आत्यंतिक निवृत्ती होईल असं म्हणणं ते बरोबर नाही. झाली तर ती लयरूप निवृत्ती होईल, पण त्याने समाधान नाही, आपण मागे बघून आलो. अशा रीतीने सर्व काळ विषय सुख अनंत दुःखाने व्याप्त आहे. म्हणून कसं आहे? सदैव दुःखरूप आहे. कदाचित बरोबरच का मी का पुढे गेलो? म्हणून सदैव दुःखरूप आहेत आणि सर्व दुःख निवृत्ती लौकिक उपायाने होत नाही. कदाचित झाली तरी पुन्हा उत्पत्ती होते. कशाची? त्या दुःखाची. म्हणजे एक दुःख घालवायला आपण गेलो तर ते गेलं तरी त्याच्या पोटी दुसरं दुःख येतं. म्हणजे एक रोग घालायला गेल्यावर एखादं गोळी दवा घेतली तर ते कदाचित ते रोग जातो ते दुसऱ्याला घेऊन येते, किंवा तो तर जात नाही, त्याच्या भावाला ती घेऊन येते दुसऱ्याला, आणि पुन्हा आपल्याला त्याचं दुःख भोगावं लागतं. आम्ही ऋषिकेशला होतो. ऋषिकेशला असताना लघु शिकायला गेलो. मग ते गंगा लाईनला आम्ही इकडे राहायला, तिकडे जायला खूप दूर जावं लागायचं ते हॉस्पिटलला. पण ज्या एका ठिकाणी पाठाला जायचो तिथे एक आजोबा होते, धार्मिक होते, चांगली साधना करणार होते. त्यांना म्हटलं बाबा काही एखादं औषध असलं तरी द्या. त्याने गोळी दिली. ती गोळी दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हटलं काहीतरी खाऊन घ्या, न खाता घेऊ नका. तर ते खाऊन घ्या विसरूनच गेलो, ती खाऊन घेतली. ती खाऊन घेतल्याच्यानंतर झाला परिणाम 4 वाजता ते पोट लागलं दुखायला. ते पोट दुखताना ते हळूहळू वाढत चाललं, ते काही थांबे ना. मग शेवटी असं झालं का आता इतकं, मग आता हे काही केलं राहतच नाही. म्हणजे पर ते गावाकडले उपाय, ते आमची आई बऱ्याच वेळी ते रॉकेल वगैरे लावायची पोटाला, ते आम्ही ते लावून पाहिलं. शेवटी आगतिक झालं, ते दुःखाच्या वेदनाचे इतकं मी ते कब्बर रॉकेल पिलं, म्हणलं येणे तरी थांबेल, पण ते वाढतच चाललं. आणि मग माझ्यासोबत ते गजानन महाराज सुरडकर होते. त्यांना म्हटलं आता मी गंगेत जातो, म्हटलं म्हणजे किमान मला सद्गती तरी प्राप्त होईल, कारण आता जगू शकत नाही, कारण ते वेदनाचे इतकं भयंकर आहे, मृत्यू साक्षात पाहिला. म्हटलं आता मी जगू शकत नाही. ते म्हणजे असं काय बोलता? म्हटलं असं काय, म्हणजे मला वेदनाचे इतके 4-4 हात उड्या मारायचं, कारण ते गोळीचे ते साईड इफेक्ट झाले. मग ते काय आवरण, आता काय करावं? मग ते आमचे अजून 2-3 मित्र होते, आमचे सहपाठीच आम्ही. मग ते रात्रीच्या वेळेला ते स्कूटी त्या स्वामीजीने दिली जिथे राहत होते, ते एक जण गाया उठवायला, त्या गाया मध्ये रस्त्यावर बसलेल्या, एक जण गाडी चालवायला, एक जण माझ्या मागे धरायला आणि एक जण मागे पळायला, असे ते सगळे घेऊन गेलेत. हॉस्पिटलला घेऊन गेल्याच्या नंतर ते टाकलं. म्हणले त्यांनी बघितल्याच्या नंतर काही नाही, इंजेक्शन दिलं 5 मिनिटात, पुन्हा काहीच नाही आहे ना. पण ज्या वेळेला ते दुःख घालवायला, एक दुःख घालवायला ती गोळी घेतली, ती काय केली, दुसऱ्या दुःखाला घेऊन आले ना. त्या काळात ते मित्र जर नसते समोर आणि त्यांनी जर हॉस्पिटलला घेऊन गेले असते तर आता विचार सागर नसताना जवळ. त्याच वेळेला देवा घरी, आहे की नाही. म्हणजे काय, एक दुःख निवारण करायला गेल्याच्या नंतर ती दुसऱ्या दुःखाला घेऊन येणारी ती सगळी दुःख आहेत. म्हणून ते म्हणतात कदाचित ती निवृत्ती झाली तरी पुन्हा उत्पन्न होतात. यावरून हेच ठरते की दुःखाचा आश्रय जे शरीर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्य नाही. कारण असं आहे की प्रत्येक शरीर हे कशाने रचित आहे? पाप पुण्याने रचित आहे. पाप पुण्य करूने जन्मा येतो प्राणी नरदेहा योनी हानी केली. म्हणजे सगळं शरीर म्हटलं तर कशाचं रचित आहे? पाप पुण्याचं. कोणाचं? देवाचं, जीवाचं का पशुवादिकाचं? जीवाचंच आहेच, पण इथं जर खरं पाहिलं तर सगळ्यांचेच. फक्त काय, अधिक पाप न्यून पुण्य पशुवादिकाचं आहे ना, आणि अधिक पुण्य न्यून पाप देवादिकाचं. आणि पाप पुण्य समान समी तईची पावीची गर्भभूमी जीवाचं म्हणजे मानवतनो. पण
पाप पुण्य हे बघा, जसा प्युअर म्हणजे निर्भेळ सोन्याचा अलंकार नाही होत, त्याच्यात काहीतरी हिनकाच भाग मिसळावाच लागतो त्याला आकार येण्याकरता आणि ते टिकून राहण्याकरता. तसं शरीररूपी एक दागिना आहे, शरीररूपी अलंकार आहे. मग देवाधिकाचे काय, पशवाधिकाचे काय, मानवाधिकाचे काय, त्याच्यामध्ये पाप पुण्याचं मिश्रण केल्याशिवाय हा दागिना घडवता येत नाही. कोणाला? ब्रह्मदेवरूपी सोनाराला हा दागिना नाही घडवता येत. ते घडायचं म्हणलं तर त्याला अधिक पाप आणि न्यून पुण्य असेल तर पशवाधिकाचे शरीर तो घडवतो, आणि अधिक पुण्य आणि न्यून पाप असेल तर देवाधिकाचे शरीर घडवतो, आणि पाप पुण्याचं समांतर असेल तर मनुष्य. आता थोडंसं मला बोलायचं, थोडं बघा, बोला. न्यून आपलं पाप पुण्य समान समी संताचं वचन आहे, तैची पाहिजे कर्मभूमी म्हणजे मनुष्य योनीला. मग पाप पुण्य आपल्या सर्वांचं समान झालं तेव्हाच आपण इथे आलो का? पाप पुण्य आपलं कमी होतं म्हणजे अधिक नवीन म्हणून सगळ्याचं पाप पुण्य समान झालं म्हणूनच आपण कुठे आलो? कर्मभूमी मृत्यू लोकात आलो, मानव देहाला आलो. मग पाप पुण्य, पापाचे फलम दुःखम पुण्याचे फलम सुखम. पापाचं फल दुःख आहे, पुण्याचं फल सुख आहे, आणि पाप पुण्याचं फलच कोण आहे? शरीर आहे. मग शरीर दुःखाचे कोटार मारल्याच्या नंतर आपल्या सगळ्याला सुख दुःख कसे व्हायला पाहिजे? सारखे व्हायला पाहिजे. होतात का सारखी? नाही. मग याचं कारण काय आहे की नाही? याचं कारण नाथबाबांनी उत्तर दिलं. मला पूर्ण ओवी पाठणे आठवली किंवा भेटली तर सांगा. पाप पुण्य समान ही आहे. छान. पाप पुण्य समान समी तईचे पाहिजे कर्मभूमी तेची झाली या विषय मी स्वर्गगामी का नरकगामी. म्हणजे पाप पुण्य समान झालं तरी इथे, आणि विषम पडलं म्हणजे विषम म्हणजे पाप पुण्य अधिक, पाप अधिक पुण्य कमी मग नरकगामी, आणि पुण्य अधिक आहे ना अधिक आणि पाप कमी म्हणजे जास्त तर ऊर्ध्वगती असं होईल. पण मग इथे आलो तर आपण पाप पुण्य समान घेऊनच आलो ना, मग आपल्याला समान सुख दुःख व्हायला पाहिजे ना. होतात का? नाही होत. का होत नाही? नाही तुम्ही हसता का बरं? ते बरोबर ते विषयाशी एकरूप झाल्यामुळं भावनुक होऊन बोलतात ना, तसं नाही. हसायचं नाही एकमेकाला, आपण आधार द्यायचा एकमेकाला. बघा, मग पाप पुण्य समान झाल्याच्या नंतर आपण इथे आलो तर सगळ्याला सुख दुःख कसे व्हायला पाहिजे? आपल्याला समान व्हायला पाहिजे. पण होतात का? नाही. कदाचित तुम्हाला दुःख अधिक, मला सुख कमी, कधी मला दुःख अधिक, तुम्हाला सुख कमी, असा हा परिणाम का घडतो? त्याचंही उत्तर नाथबाबांनी दिले. ती ओवी आठवली को भेटली तर सांगा. ती मला टोकच आठवतं. बाबांनी सांगितलेलं, पाप ते पुण्य ते चारा चुरा, पाप ते असाधारण चिरा, असं नाथबाबा बोलतात. आता पुढची ओवी मला पाठ नाही, मी बाबाच्या मुखातली ऐकलेली एवढीच माझ्या ध्यानात आहे. कसं असतं काहीचं पुण्य कसं असतं? पाप ते पुण्य ते चारा चुरा. चारा चुरा म्हणजे कधी थोडंसं तीर्थयात्रेचं, कधी ज्ञानेश्वरी पारायणाचं, कधी थोडंसं दानधर्म केलेलं, असं करून पुण्य होतं. ते चारा चुरा करून म्हणजे जे मकर संक्रांत बघा, मकर संक्रांतीला भाजी कशी असती? मिक्स भाजी असते. त्याच्यात काय काय असतं? ऊस असतं, गाजर असतं, आहे ना, ते सगळेच आहे ना, पालाभाजी सगळ्याच एकत्र करून मग ते एका बाजूला केलं. तसं अनेक गोष्टीचं थोडं 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 करून पुण्य 1 किलोचं पुण्य तयार झालं. हा तिळ पुण्य साच्या पडे वा तरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे चातुरी, असं पुण्य ते जमवलेलं आहे. थेंबे तळे साचे व्यवहारात म्हणतो आपण. आणि इकडं पाप कसं आहे? एकदमच भयंकर टोकाचं भरमसाठ, ते असाधारण चिरा म्हणजे एकीकडे किलोचं माप असावं ना, ते लोखंडी घुणगार, तसं पापाचं माप असतं एखाद्याचं, आणि पुण्य असं चाऱ्या चुऱ्याचं असतं. मग त्याला सुखसुद्धा कसं भेटतं? चारा चुऱ्यासारखं. बाबा म्हणतात मधुकरीत कधी जिलेबीच भेटते, कधी पंक्तीला श्रीखंडच भेटतं, असं सुख भेटतं. पण दुःख आलं ना, ते लोखंडासारखं आहे ना, मग असं कडेलोट दुःखाचा त्याच्या जीवनामध्ये होतो. एकदमच विकोपाचं दुःख त्याच्या जीवनामध्ये येतं. आणि एखाद्याच्या जीवनात काय असतं? पुण्य ते असाधारण चिरा आणि पाप ते चारा चुरा. पुण्य कसं आहे? भरमसाठ आचाट भयंकर केलेलं असतं, आणि पापही तेवढं असतं, पण ते कसं चाऱ्या चोऱ्यासारखं असतं. मग त्याला कधी स्वप्नच वाईट पड, कधी जाताना ठेचच लाग, असं काही थोडंफार असं जाऊन येऊन ते काय होतं? दुःख ते निघून जातं. पण सुखाचा जीवनाचा त्याच्या जीवनामध्ये काय असतो? एक आनंद असतो. आनंद नित्यानंदापुढे आनंद तर कोण? विषयी सुखबाई बापुढे तेशीने. सुखाची व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोण झाला? मागे पुढे. ही एक संगती नाथबाबांनी सांगितलेली आहे. आणि आपले ते देवगोपाल शास्त्रीजी काही दिवस आपल्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून होते. तर त्यांच्याकडे आम्ही आणखी एक भाव ऐकला होता. ते म्हणले याच्यात 3 श्रेणी आहे ना, एक वर, एक खाली आणि एक मधली. तर मधली जी श्रेणी आहे ना 35 ते 75 पर्यंत आहे, आणि त्याची जी अगोदरची श्रेणी आहे ती 35 पर्यंतच आहे, आणि वरची 75 ते 100 पर्यंतच आहे. मग एखादा 75 म्हणजे तो देवच व्हायचा होता, पण 75च्या ऐवजी ते 74 74.5 पर्यंत झाला. त्यामुळे ते कुठे यावं लागलं? मृत्यू लोकात. पण जरी आला ना, तो आसून मृत्यू लोकामध्ये त्याला देव म्हणूनच पूजा होती. देवासारखा सगळा जीवन. आपले मारुती बाबा बघा, डॉक्टर बाबा बघा, हे सगळे महात्मे जर आपण पाहिलं तर आपण
कायम त्यांच्या चरणाच्या पायक राहतो, अगदी तळ हाताच्या फोडासारखं आपण त्यांना जपतो की नाही. म्हणजे यांची देवच आहे, पण काय आपल्या कल्याणाकरता म्हणून थोडंसं काही नेऊन त्यांच्या कर्मात झालं आणि ते आपल्या या मृत्यूलोकात आले. आणि एखाद्याचं पापच असतं भयंकर चाऱ्या चोऱ्यासारखं, मग तो 35%तच म्हणजे तो खाली जायला पाहिजे होता पश्वाधिक, पण त्याचं झालं काय, थोडं ते 35च्या पुढे 35.5 आहे ना किंवा 36 इथपर्यंत आला. तर जरी तो मनुष्य योनीत आला, पण त्याचे हाल जर पाहिले तर ते आपले अगदी वक्तेबाबाचं वाक्य, कुत्री हाल खात नाही आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने त्याला दुःखच भयंकर त्याच्या जीवनामध्ये होताना दिसतं. तसं म्हणजे या पद्धतीने सुद्धा त्याची आपल्याला संगती लावता येते. म्हणजे हे कशाकरता संगती पाहिली आपण, ही संगती आपण याच्याकरता पाहिली का शरीर म्हणलं का ते पाप पुण्याशिवाय होत नाही. मग ते जीवाचा असो, देवाचा असो, नाही तर पशवाधिकाचा असतो. हो, पण म्हणले देवाचं शरीर तर कशात सांगितलेलं आहे, केवळ पुण्याचं सांगितलेलं आहे. मग देवाचं शरीर केवळ पुण्याचं सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये पाप नाही असं सांगायचं का? पाप आहे, पण अधिक काय आहे, पुण्य आहे. आणि पशवाधिक शरीर म्हटले पापाचं म्हणजे तिथे पुण्य नाही काय आहे, पण न्यून आपलं न्यून पाप, आपलं न्यून पुण्य आहे आणि अधिक तर पाप आहे. आणि आपल्यामध्ये पाप पुण्य मात्र समान आहे. पण मग पापाचं फल काय भेटणार, दुःखच भेटणार. पुण्याचं फल काय भेटणार, सुखच भेटणार. कोणाला, देवालाही, पशवालाही आणि जीवालाही, आपल्यालाही. मग देवाधिकाला सुद्धा पुण्य अधिक असल्यामुळे त्यांना सुख अधिक भेटतं, पण त्याला सुद्धा दुसऱ्याच्या देवाबद्दल म्हणजे सूर्याचं पद पाहिलं तर इंद्राला, म्हणजे त्यांच्यासुद्धा ते काय म्हणतात ते कलह मत्सर आहेच ना थोडंफार, तो कशाच फळ आहे, त्यांच्या पापाचं फल आहे. आणि त्यांना अधिक सुख भेटतं ते दिव्य भोगाने, ते त्यांच्या पुण्याचं फल आहे. काही काही बैल असतात, ते बैल पण माणसाच्यापेक्षा त्यांचं ऐश्वर्य असतं. मी पुण्यात एकदा प्रवचनाला गेलो इकडं आपल्या मावळात. त्यांनी म्हटले महाराज ते प्रवचन झाल्याच्या नंतर लोकांना आवड असते, एक श्रद्धाही असते दाखवण्याची. ते म्हटले महाराज चला तुम्हाला आमचा गोठा दाखवतो. आता मी मनात म्हणलं आम्हाला मंदिर दाखव, ज्ञानेश्वरी, देवघर दाखव, गोठा दाखवून काय. मग ते त्यांना वाटलं पांढरे कपडे महाराज घालतात, पांढरे बैल दाखवे. गेले घेऊन रामकृष्ण हरी. गेले घेऊन गेल्याच्या नंतर मी ते हे आपले मला हे वाक्य असं काय आलं, जयराम बाबांचं वाक्य. मी बाबांकडे होतो ना, बाबा म्हटले आळंदीच्या भोवताली आणि पूर्ण महाराष्ट्रभर किंवा इतर राज्यामध्ये तू निरीक्षण करा. इतर राज्यामध्ये गेलं ना तुम्हाला ते होंडे बांडे आहे ना, बांडे असे भुरके असे बैल जास्त भेटतील. महाराष्ट्रात सुद्धा पुणे जिल्हा सोडून जरा अधिक भेटतील, पण पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये पांढरे बैल जास्त आहे म्हणायचे. म्हणजे खिलार पांढरे असे फक असे वर्णाचे देखणे जास्त आहे. त्याचं कारण काय, विद्यार्थ्याला विचारायचे, काय माहिती आहे का, तुम्हाला तरी माहिती आहे का, नाही सांगू का, असं आम्हाला विचारलं. म्हटलं बाबा सांगा. तर ते बाबा म्हटले हे मागच्या जन्माचे महाराज लोक आहेत. हे बाबाचे वाक्य आहे, माझे नाही. ते म्हणजे काय, आता मधुकरीच्या भाकरी आणल्यात, फुकटच्या खाल्ल्यात, त्या लोक बिचारे नैवेद्य माऊलीचं म्हणून देतात आणि खाऊन निसते मस्त लगे रो म्हणणं बाई झोपून राहतात. आणि मग ते त्याचा अभ्यास करत नाही, आणि मग अभ्यास न केल्यामुळे त्यांच्या दारात बैल होऊन ते फेडावं लागतं, असं बाबांचं वाक्य आहे. आणि बरोबर खरं नाही ना का, कारण कर्म ना भुंक्तं शेते कर्म कल्पकोटही शेतेरपी. याचाच अर्थ आपण जर अन्न जर मधुकरीचं खातो तर त्याचा तेवढा अभ्यास आपण केलाच पाहिजे, कारण त्याच्यातलं बरंच वजा त्यांना जातं जे ते आपल्याला देतात आहे ना. आणि मग आपल्याकडे त्यांच्याकडे देऊन सुद्धा आपल्याकडे काही राहिलं पाहिजे ना. तर वारीसुद्धा काही काही कमवणं कमी आणि वाटणं जास्त असतं बऱ्याच लोकांचं. पण ते कोणी काही दिलं तर ते लोक काय फुकट देतात का आपल्याला, ते आपलं पुण्य घेतात ना. पण बरीच माणसं काय करतात, ते जमाच करत राहतात, आणि ते इतकं जमा करतात तितकं जमा करतात, हे आजारी पडतात आणि घरी आणून घरच्याला आजारी पडतात. हे बरोबर नाही आहे ना. म्हणजे त्यामुळं ते तसं नाही. ते जेवढं आपल्याला गरजेचं आहे की नाही, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं ते घ्यावं. अत्याधिक प्रमाणामध्ये घेतलं का ते दुसऱ्यांना आपल्याला ते फेडावं लागणार आहे ना. आमच्या दिंडी, आता हे सांगू नये येतं पण आता घडलेलं सांगतो. आमच्या दिंडीत एक म्हातारी होती, नाव नका विचारते. ती लाईन दिसली का नंबरला लागायची दिंडीमध्ये, वैतागली नाही सगळी. लाईन दिसली का नंबरला, तर एक दिवस तर ती याची लाईन होती फ्री ऑफ. तिथे काय हजमत करते का जाऊन, तिथे तरी विचार करावा ना. म्हणजे काय आहे, आपण जे कमवतो ना, हे पुण्य कमवतो आपण अर्जित करतो, ते सुद्धा जरा विचार करायचं फळ आहे, पाप पुण्याचं फळ आहे. आणि पाप पुण्याचं फळ असल्यामुळे पापाचं पुण्याचं फळ आपल्याला ते भोगावंच लागणार. मग ते कसं भोगावं लागणार त्या संबंधीचे विचार इथे सांगतात. तर देवाला अधिक सुख आहे, पशुवाला अधिक दुःख आहे, आणि मानवाला सुखदुःखाची खिचडी आहे. ती एकाच ताटात, माऊली म्हणतात सुखदुःखाची खिचडी एकाच ताटामध्ये जीव बोलतो, अशी 18 अध्यामध्ये ओवी आहे. माझ्या पाठने आम्हाला ती चिंतनात गेली काल परवा. म्हणजे सुखदुःख रूपी खिचडी या मानवदेह रूपी तनूमध्ये एका ताटामध्ये तो सतत खात राहतो. कारण का, सुखदुःख पाप पुण्याचं फळ असणारे त्याचं शरीर आहे. पण हा सगळा विचार कोण करतो,
जिज्ञासू करतो, मुमुक्षू करतो. का करतो तर सत्शास्त्राचे त्याला श्रवण घडलेलं आहे संतांच्या संगतीमध्ये म्हणून करतो. आता एक आशय आपण बोललेलो आहे, आता पंक्ती आपण पटापटा एवढ्या लावून घेऊ. बघा, दुःखाचे आश्रय शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे काय नाही, शक्यच नाही. कारण प्रत्येक शरीर कशाचे फळ आहे हो, पाप पुण्याने रचित असून त्यात मनुष्य शरीर तर कसं आहे, समान पाप पुण्याचं फल आहे. आणि ही गोष्ट प्रसिद्ध आहे कुठे, श्रुती स्मृती पुराणामध्ये. तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे आणि पाहावी पुराणे विचारू, सगळ्या गोष्ट ही गोष्ट प्रसिद्ध आहे. देव शरीरही तसेच मिश्रित कर्माचे फळ आहे. तसेच म्हणजे पाप पुण्याचेच मिश्रित ते फल आहे, केवळ कशाचे नाही, केवळ पुण्याचे नाही. अरे एखादा म्हणेल देवाचे शरीर तर पुण्याचे म्हटली जातात, त्याचं उत्तर देतात. कारण त्यांनाही पाप पुण्याचे फल आहे कशावरून मानायचं, कारण पापाचं फल दुःख आहे, पुण्याचं फल सुख आहे, आणि सुख दुःख कोणाला होतं, देवालाही होतं. ते सांगताना म्हणतात आपल्याहून श्रेष्ठ देवाचे ऐश्वर्य पाहून त्या देवाला काय झाल्याचे वर्णन आहे, दुःख होते. त्या शनीचं आणि इंद्राचं तुम्ही बघा, किंवा सूर्य हा शनी हा सूर्याचाच पुत्र आहे, पण त्या सूर्याला, त्या शनीला सूर्याचं बघून आणि सूर्याला नंतर शनी आपल्यावर गेल्याच्या नंतर त्यांनाही परस्पर दुःख झाले. किंवा इंद्राचं ऐश्वर्य बघितल्याच्या नंतर त्या चंद्राला, किंवा चंद्राचं ऐश्वर्य बघितल्याच्या नंतर इंद्राला, त्यांना काय होतात, एकामेकाबद्दल काय होतं, एक प्रकारचा द्वेष होतो. आणि द्वेषामुळे काय होतं, द्वेष जे दोघांनाही दुःख देतं. आणि दुःख कशाच फळ असतं, पापाच फळ आहे. मग त्यांना कधी मध्ये जो मस्त जर उद्भूत झाला तर तो कशाच फळ आहे, पापाच आहे. आणि त्यांना जे सुख प्राप्त होतं ते त्यांच्या पुण्याचं फल आहे. म्हणजे सुखदुःख ही इंद्रादिक देवांनाही दैत्य दानवादिकांचे, इंद्रादिक देवांना दैत्य दानवादिकाचं काय आहे, भय आहे. अहो ज्या वेळेला ते दैत्य स्वारी करतात ना, कधी कधी ते दैत्य इतके प्रचंड शक्तिमान असतात, तपाच्या सामर्थ्याने तपाचे सामर्थ्य तपिण्याला आमो, आणि ते देवाला भारी भरतात. मग अशा वेळेला देव लगेच मदत मागतात महाराज दशरथांची. दशरथ महाराज वर जातात आणि त्या देवाला त्या दैत्याला पराजित करून देवाला विजय म्हणून देतात. म्हणजे असं मानवाचं सुद्धा एखाद्या सामर्थ्य असू शकतं. पण तरी त्यांना इथे काय यावं लागलं तर तेच आपल्याला पुण्य पापाची संगती लावावी लागेल. ते म्हणतात दैत्य देवांना देखांना देखील भय होत असल्याचे शास्त्रात वर्णन आहे. पण आपलं पाप नसते तर देवांना काय झाले नसते, दुःख झालेच नसते. आणि दुःख होते त्या अर्थी त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा काय आहे, पाप आहेच. म्हणजे पुण्य तर अधिक आहे पण पाप न्यून प्रमाणात कोयना आहे. यावरून देवांचे शरीरही पाप पुण्याचेच फल आहे असे काय आहे, निश्चित आहे. वेदामध्ये देव पाप रहित. अहो पण मग तुम्ही काय म्हणता, श्रुती अहितापासून काढी हित देऊन वाढविती नाही का, श्रुती पर्वती मावले जगान. श्रुती मातेमध्ये देवाचे शरीर कसे सांगितले, पुण्याचे शरीर, पुण्यवान देवाचे शरीर सांगितले. मग पुण्यवान म्हणजे पुण्याचं आधिक्य आहे, पुण्यवान म्हणजे पुण्याचं शरीर आहे असं सांगायचं का, पुण्याचं आधिक्य आहे आणि युक्त शरीर सांगायचं, पुण्याचं आधिक्य आहे ना, केवळ पुण्याचंच ते शरीर आहे असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. कारण बघा वेदामध्ये देव पापरहित आहेत असे वर्णन आहे. म्हणजे पापरहित आहे म्हणजे त्यांच्या ठिकाणी पाप बिलकुलच नाही असं मात्र नाही. काय आधिक्य आहे, पुण्याचं आधिक्य आहे. आता आळंदी कशाची म्हणतात, देवाची. हल्ली लग्नाची आहे. म्हणजे किती लागतात त्याला काही सीमाच नाही ना हो. मी ते आपले हे आपली समोरचीच धर्मशाळा नाही का, आता कुंभार गुरुजी समोरची काय अहिल्यादेवी धर्मशाळा, तिथे आपल्या ते जगताप महाराज आहे. ते लगन सराई दाटते तिथलं ते बघतात. मी त्यांना सहज विचारलं, बाबाचं म्हणलं एका दिवसात किती लावतात म्हणलं. कशाला विचारतात, आपल्या विचार सागराची पाठवलं जागी. मला नाही पण सहज ते पण लागले एका दिवसात 14 लावली म्हटली. म्हणजे दिवसाचे तास किती, 12. आपले दिवस आपण रात्र दिवस म्हणलं का मग 24 आहे ना, दिवसाचे तास 12 आणि त्यांनी लावले 14. म्हणजे एक तासाला एकाला 1 तासाला 1 नाही ना, त्याच्यातही काही आहे ना, मग आहे ना पाऊण तासात. म्हणजे बघा बरं मग कशाची म्हटली पाहिजे, तरी देवाचीच आहे, तरी आळंदी देवाचीच आहे. आणि एक आळंदी चोराची पण आहे, एक आळंदी चोराची पण आहे. मग ती चोराची आळंदी तिथे देव नाही का, आहे. जी देवाची आळंदी तिथे चोर नाही का, आहे. पण तरी इथे अधिक कोण आहे, देव आहे. देवतुल्य माणसं आहे, देवतुल्य साधक आहे, साधना करणारे, त्याच्यामध्ये रत होणारे किंवा देवपद प्राप्त होण्याकरता अविरत रत असणारे हे साधक आहे ना. म्हणून हिला कशाची आळंदी म्हणतो आपण, देवाची आळंदी म्हणतो. ठीक ना, म्हणजे आधिक्यामुळे ते बोललं जातं. तीच गोष्ट इथे आहे. म्हणजे वेदामध्ये देवाचे शरीर पापरहित आहेत असे वर्णन आहे. त्याचे तात्पर्य असे 2 तऱ्हेने सांगता येईल. एक, त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळे. बघा देवाचे शरीर ही भोग योनी आहे काय कर्म योनी आहे, भोग योनी आहे. म्हणजे त्यांना नवीन कर्म करण्याचं स्वातंत्र्य तिथे नाही. इथे केलेले तिथे जाऊन भोगायचं आणि करायची इच्छा झाली का पुन्हा तिथून खाली यायचं. मग त्या पुण्याची बावटी सरी आहे की नाही, कारण ती भोग योनी आहे. किंवा आपलं प्रसिद्ध वचन तुकोबा राहायचं, स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोक व्हावा जन्मामा नारायण नामे. मग तिथे व्हा ना, ती भोग योनी आहे ना, तिथे होता येत नाही. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती. किंवा इहलौकीचा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. म्हणजे ती भोग योनी आहे, ही कर्म योनी आहे.
म्हणूनही त्यांना कोणता देह म्हणतात? केवळ पुण्याचा देह म्हणतात किंवा पापरहित असं म्हणतात. म्हणजे पाप करण्याचं स्वातंत्र्य तिथे नाही किंवा त्यांनी केलेल्या शरीरापासून त्यांना पाप लागतही नाही, कारण ती भोगीवणी आहे, ती भोगवून संपवायचं. आणि आपल्याला केल्याच्या नंतर लागता येईल, कमी करता येतं. काय करायचं ते आपले मुख्यकर शास्त्री बाबा म्हणत असतात, हे जंक्शन स्टेशन आहे की नाही? त्यांचे शब्द जंक्शन स्टेशन आहे. इथून गाडी कुठे पाठवायची? तिकडे पाठवायची का इकडे पाठवायची? म्हणजे खराकडे पाठवायची का नरात ठेवायची का नारायणाकडे न्यायची? हे हातात या ध्यात आहे. हे तिन्ही शब्द बाबांचे आहे. बघा, त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्या कर्मापासून पातक उत्पत्ती होत नाही. त्यांच्या म्हणजे कोणाच्या? देवांच्या. म्हणून ते काय आहेत? पापरहित आहेत असे कुठे म्हटले? श्रुतीमध्ये. पण इतकी गोष्ट खरी आहे की पूर्वजन्मात केलेल्या पातकाचे फल त्यांना देव शरीरातही भोगावे लागते. नवशे स्वर्गाधिपती झाला म्हणजे देव शरीर प्राप्त झालं, पण मग तिथे पाप केलं नाही, पण पूर्वजन्मात केलेलं समजा काय असेल तर तिथे त्यांना राहटी माझी भांबावाला, मग राहटी माझी भांबावून हे पापाचं फळ आहे, आणि मग पुन्हा त्यांना खाली यावं लागलं. अशी आपल्याला संगती लावता येते. देव शरीरात भोगावे लागते. तिथेही दुसऱ्या रीतीने असे आहे की इंद्रादी देवांचे शरीर हे अधिक पुण्य आणि न्यून पाप यांनी रचित आहेत. त्या पुण्य अधिक्यामुळे वेदामध्ये देवाचे शरीर पापरहित आहे असे म्हटले आहे. पापरहित म्हणणं म्हणजे पुण्याचं अधिक्य आहे, पाप नाहीच. पापाचा अत्यंत अभाव आहे असं सांगण्याचा भाव नाही, तर पुण्याचं अधिक्य आहे असं सांगण्याचा भाव आहे. पापाचा अत्यंत अभाव, बघा, पापाचा अत्यंत अभाव सांगण्याचा वेदवाक्याचा काय नाही? अभिप्राय नाही. लौकिकात म्हणजे आपल्या लोकव्यवहारातही जगात ज्या गावात पुष्कळ ब्राह्मण आहे ना, त्यांना काय म्हणतात? ब्राह्मणाचा गाव असं म्हणतात. हा गाव ब्राह्मणाचा आहे असे म्हणण्याची वहिवाट आहे. तसेच म्हणजे आता आपण काही बऱ्याच गावात गेलं का महाराज म्हणतात हा माळ्याचा गाव आहे, हा कोळ्याचा गाव आहे, असं काय बोलतात? त्या गावात तो समाज काय अत्याधिक प्रमाणात आहे. मग इतर ते साळी कोळी माळी इतर नाहीत असं नाहीत, पण एक कुठला तरी समाज त्यामध्ये अधिक असला का त्या गावाला ते नाव दिलं जातं. तसेच सर्प, पशु, पक्षी यांचे शरीर कशी आहेत? मिश्रित कर्माचेच फळ आहे. म्हणजे त्यांच्याही शरीरामध्ये काय नाही असं नाही, पाप नाही असं नाही, असं नाही, असं म्हणावं, पुण्य नाही असं नाही. पशुआधिक शरीर आहे ना, ते अधिक पापाचे असल्यामुळे त्यांच्याही शरीरात पुण्य नाही असं नाही, आणि देवाच्या शरीरात पाप नाही असं नाही, आणि पाप पुण्य आहेच आहे, ते मनुष्य शरीर आहे. म्हणून तसेच सर्प, पशु, पक्षी यांच्याही शरीर मिश्रित कर्माचे फल आहेत, कारण त्यास जे दुःख होते, पशुआधिकांना किती दुःख होतं, सगळं पराधीन जीवन आहे ना. आपण तरी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणतो, पण काही बाबतीत थोडंफार स्वातंत्र्य दिलं, इदम करू इदम मा करू, पण त्यांना तेही स्वातंत्र्य नाही. चारा कधी खायचा? मालक टाकेल तेव्हा. पाणी कधी प्यायचं? मालक पाजेल तेव्हा. आमच्या ताईचं लग्न होतं आणि आमच्या घरी जनावर म्हणजे बैल, तर ते वडील काय म्हणायला लागले, तू शाळेत जाण्याच्या अगोदर बैलाला पाणी पाजून जा आणि संध्याकाळी पण पाणी पाज. मग त्या लग्नाच्या व्यस्ततेत ताईच्या, तर मी म्हटलं हो म्हटल्याच्या नंतर बाल सावध क्रीडा सकता. ते खेळण्यामध्ये मग्न असल्यामुळे ते खेळ खेळत असताना तसंच खेळत शाळेत गेलो, आणि तिथून दप्तर टाकल्याच्या नंतर पुन्हा खेळात मग्न झालो. त्या 2 दिवस बैलाला पाणी पाजण्यास त्यांना वाटलं हे नाही पाजलं, आणि मी आपला खेळात मग्न. 2 दिवस त्या बैलाला पाणी पिण्याकरता भेटलं नाही. किती वेदना त्याला झाल्या असतील, किती वेदना झाल्या असतील. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला वडिलांनी त्याला दाखवलं त्यावेळेला त्याने ड्रम संपवला, पण ती मागची तृष्णेचं दुःख भरूनही निघणार ना त्याचं. पण त्या बाबतीत त्याला काय करावं लागलं? काहीच नाही. त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. मग अशा पद्धतीचं किती दुःख त्या योनीत आहे, हे आपण पाहिलं, किती दुःख असतं. म्हणजे तसं दुःख ते ऐकल्याच्या नंतर आपल्या अंगावर काटा येतो, पण ती स्थिती आपल्यावर येऊ शकते. खंती ते न करा पुढे गाडव कुत्रा. कधी आपण आता कर्म जर चोख बजावलं नाही, योग्य पद्धतीने केलं नाही आणि ज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्त झालो नाही, तर ती स्थिती ठरलेलीच आहे ना. तर त्याच्यामुळे हे सावधान त्याकरता हा विचार येतं. जिज्ञासू म्हणतो, जिज्ञासू त्यालाच म्हणतात. हा सगळा विचार करून आपण त्याला म्हणतो, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं. परिणाम घडल्याच्या नंतर पश्चाताप करण्यापेक्षा कृतीच परिणाम आपला चांगला दाखवेल अशी करावी. आणि हा विचार जो करतो तोच कोण आहे? जिज्ञासू आहे. तो कोण आहे? आपणच आहे. आपणच हा विचार करतो ना, हा आपलाच करता. ही कोणती कथा आहे? मग ही आत्मकथा आहे. आपल्याला सावरण्याची, व्यथा घालवण्याची कथा आहे का व्यथा वाढवण्याची कथा आहे? व्यथा निवृत्त करण्याची. तेव्हा त्याची कोणती निवृत्ती करायची? आत्यंतिक निवृत्ती करायची. त्याकरता काय करावं लागतं? कोण करू शकतो आत्यंतिक निवृत्ती? पामर विषयी कोण करू शकतो? जिज्ञासूच करू शकतो. मग जिज्ञासू त्याची निवृत्ती करण्याकरता त्याने काय विचार केला पाहिजे? हा विचाराता निरसले आहे ना. कृतीने निरस होणार ती कोणती निवृत्ती आहे? लयरूप निवृत्ती आहे. आणि ती कोणती निवृत्ती अपेक्षित आहे? आत्यंतिक. आणि ती कशाने होते?
विचाराने होते. आणि तो कसा विचार, ते विचाराची दिशा अशी आहे. म्हणून म्हणतात सर्प, पशु, पक्षी यांचेही शरीर मिश्रित कर्माचे फल आहेत. कारण त्यास जे दुःख होते, त्यास म्हणजे कोणास, त्या पशुआदिकांना, ते कशाचे फल आहे, त्यांच्या पापाचे फल आहे. पापाचे फलम दुःखम. आणि उत्तम अन्नपानापासून काय त्या बैलाचे, ते बैलाचं म्हणलं मी तुम्हाला सांगत होते. त्या बैलाकडे गेल्याच्या नंतर त्या बैलाला ते मी सांगता राहूनच गेलो ते मावळमधले. मग ते म्हटले महाराज या बैलाची किंमत काय असेल. आता मी म्हटलं मला ह्याची काय कळेल मनात नाही म्हणले. पण तरी म्हणल्याच्या नंतर ते काय होतं, माणसाला थोडंसं चाडून ओढून सांगितलं की बरं वाटतं जरा समोरच्या माणसाला. मग मी त्यांना वाटलं आता माझ्या गावाकडे त्यावेळेला बैल झालं तर किती मागडातला मागडा बैल असला तर तो 30,000च्या पुढे नाही. मग मी म्हटलं असेल म्हटलं 60-70 हजार रुपये. म्हणले महाराज चा कीर्तनच करा म्हटले तुम्ही. मला याच्यातलं काही कळणार नाही. ते जरा रोषाने बोललेत. आता विचारूच नाही, तूच रागवतो पुन्हा म्हटलं मनात. पण आता काही बोलता येत नाही, आपण त्यांच्या घरी गेलेला आहे. नंतर ते म्हटले महाराज अहो हा 10 लाखाचा बैल आहे म्हटले. माझी फ्यूज उडाली ना. मला बैलाची किंमतसुद्धा 10 लाख होऊ शकते. कारण तो पटाचा बैल आहे, त्याच्याकरता काय ते हौसेला मोल नसतं. किती पैसा द्यायला तयार, एखादा बैल तो आवडला ना, आणि पैसेवाले लोक आहेत ते किती द्यायला तयार असतात, किती द्यायला. पण तो फक्त तो भेटला पाहिजे. कारण नाव असतं ना त्याचं. कारण तो ज्याचा पुढे जाईल त्याचं नाव असतं. ते काय आपल्याला त्याच्या काही नाही चाललंय ते. पण त्या बैलाला त्यावेळेला त्या बाजूकडे मी काय खाऊ टाकलं तर ते एक जण त्याला लाडू खाऊ घालत होते. ते लाडू म्हणजे ते गोळे कशाचे, कणिकचे. आणि ते नुसते गोळे नव्हते, तुपातले. आणि ते ओरिजिनल गावरान तूप. त्या तुपातले गोळे असत. ते तुपातले गोळे खाताना त्या माणसाच्या हातातलं तूप टपकत होतं खाली. आणि ते आपल्याला तूप म्हणलं का चूप मनुष्याला. आणि ते बैलाला तुपातले लाडू. काय आहे त्याचं, ते पुण्याचं फल आहे त्याचं, मानलंच पाहिजे. ते कशाच फल आहे. ते काही ते माणसं म्हणतात त्या कुत्र्याला गाडी भेटली मग असं, ते कुत्र्याचं पुण्य आहे. रामकृष्ण बाबा लईच्या सुज्ञ स्रोत आहे तर का. बघा इकडं, बघा इकडे मूळ मध्यावर या. बघा कारण सर्व दुःख होते, पापाचे फल आणि उत्तम अन्नपानापासून, मैथुनापासून जे सुख होते ते कशाच फल आहे. म्हणजे पुण्याचं सुख, पुण्य आणि पाप हे आपल्याला मानावं लागतं. कारण हे बघा तुम्ही मान्य करा न मान्य करा, आपल्याला भोगावरनं ते अनुभवाला येतं. त्यामुळे भोगावरनं अनुभव घेण्यापेक्षा नंतर त्याचे दुष्परिणाम भोगण्यापेक्षा अगोदर सावध झालेलं कधीही चांगलं आहे, ते श्रेष्ठ आहे. त्यात उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे आणि नीच मनुष्याची पशुपक्षाप्रमाणे त्याच्या भोगावरून कल्पना होते. याप्रमाणे सर्व शरीरे कशाची फळ आहे, पाप पुण्याने तयार झालेली आहेत. आणि पापाचे फल काय आहे, दुःख आहे. जोपर्यंत इथे मात्र एक क्षमा मागून बोलतो, आपण ज्यावेळेस हे पाठ बोलत असताना एखादा भाव निघतो. आणि भाव निघताना ते आपण कधीतरी आपल्या मनातली एखादी दूषित भावना असते ते कोणाकडे तरी लावायची, असं चुकूनही करायचं नाही. त्या अष्टादशात एक सत्र सांगताना एक वक्ते बोलले आणि ते कवी करताना उभा राहिलेत. आणि त्या ज्याची कविता होती ती तिथं बसली होती. आणि त्यांनी तासभर पहिलं चरण झालं, पहिलं कडवं झालं, दुसऱ्या कडवं झालं, त्याचा पूर्वार्ध उत्तरार्ध. कवीला इथं असं म्हणायचं आहे, कवीच्या अंतकरणातला तसा भाव आहे, कवीला तिथे तसं म्हणायचं होतं. असं म्हटल्याच्या नंतर ते सगळं झाल्याच्या नंतर ते उभे राहिले. म्हणले मला 1 मिनटं बोलू द्या. म्हणजे तुम्ही कोण नाही, म्हणले या कवितेचा कवीच मी आहे. असं मग ते उभे राहिले. ते म्हटले बाबा या पहिल्या चरणात यांनी, दुसऱ्या चरणात हे, चौथ्या चरणात हे, याच्यातलं मला काहीच म्हणायचं नव्हतं. मला फक्त कविता करायची होती. निसर्गरम्य दृश्य दिसलं आणि तिथं मला जे शब्द सुचले मी ती लिहिले. त्याला काहीच म्हणायचं नसतं. पण यांच्या मनातल्या भावना त्यांनी सगळ्या त्या कवीच्या नावावर थोपवल्या. तसं पाठामध्ये एखादा समजा आपण बोललो आणि ते विषय स्पष्टकरण होण्याकरता आपण तसं बोलतो. आणि तसं बोलताना एखाद्या वेळेस वाटलं नाही पण यांनी त्यांचं माप घेतलं आणि त्यांनी यांचं माप घेतलं, तसा चुकूनही आपल्याला वाटता कामा नये. कारण आपल्या मनातले भाव आपण तसे कधी थोपवायचे नाही. एखादं रेडीमेड कापड असतं, ते एखाद्याला बरोबर येतं, मग काय त्यांनी तुमचंच माप घेतलं का असं काही नाही. एखाद्या त्याच्या मापात बसला तर ते येऊही शकतं. पण म्हणजे असा गैरसमज आपण करून घ्यायचा नाही, एखाद्यावर तो लावायचा सुद्धा नाही. याच्याकरता म्हणजे असावं आपल्याला, म्हणून असं वाटायला नको. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणे शक्य नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती कधी होईल मग? हे वाक्य पुन्हा वाचतो, ठळक वाक्य तेवढं बोला ना. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणे शक्यच नाही. मग दुःखाची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती कधी होईल? शरीर संपल्याच्या नंतर. कारण शरीररूपी उपादान शिल्लक आहे आणि दुःखरूपी कार्याची आपण निवृत्ती करायला लागेल, ते शक्य नाही ना. कारण ते वरी पालवे खोडीची मुळा तरी उदक घाले जे, मग कैशीने नाशिने जे दया वृक्ष. मग आपल्याला दुःखाची जर आत्यंतिक निवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर कोण नाही राहिलं पाहिजे दुःखाचं कारण? शरीर नाही राहिलं पाहिजे. ते आनंद आश्रम स्वामी महाराज कोणाला तरी भेटायला गेले, तो खूपच रडायला लागला, पुन्हा रडायला लागला, पुन्हा रडायला लागला. अरे म्हटलं आता मरायचं तर शिस्तीत मरणं, कशाला रडतो? नाही म्हटले पण वेदना असले होतात. हे म्हटले बघ आता मरेपर्यंत तुला वेदना होईल म्हटले. एकदा मेला ना खडकावर आपटलं तरी तुला काय होणार नाही.
असं ते बोलले. म्हणजे कशाचा संबंध सुटल्याच्या नंतर शरीराचा संबंध सुटला. म्हणजे याचा अर्थ शरीराची जोपर्यंत निवृत्ती होत नाही मग ते असो, हे असो, नाही ते हे असो, आहे ना. म्हणजे आहे ना, आपलं नारायणाचा असो, नराचा असो, नाही तर खराचा असो, शरीर आहे तोपर्यंत दुःख होणार. म्हणजे जोपर्यंत या शरीराची आत्यंतिक निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. त्याच्याकरता आपण कशाचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता? उपादान कारण शरीराचा. पण शरीर तरी कुठपर्यंत राहील? शरीर तरी कुठपर्यंत यावं लागेल? पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी, पुढचं बघू नका तोपर्यंत, आहे ना. म्हणजे पुढचं आपल्याला लगेच वाचून घ्यायचं, कॉपी नाही करायची. थोडंसं तुम्ही धाडस करा थोडंसं. म्हणजे पाप पुण्य आहे तोपर्यंत मग ते नराचं शरीर असलं तरी पाप पुण्याचंच आहे ना, खराचं असलं तरी पाप पुण्याचंच आहे, आणि नारायणाचं असलं तरी नारायण म्हणजे कंसात देव आहे ना, ते पाप पुण्याचं आहे. फक्त अधिक पुण्य न्यून पाप, अधिक पाप न्यून पुण्य, पाप पुण्य समान. म्हणजे पाप पुण्य आहे तोपर्यंत कोण जाणार नाही? शरीर जाणार नाही. मग आपल्याला ते मग आता आपल्याला जर शरीर दुःख निवृत्त व्हावं वाटतं तर कोण गेलं पाहिजे? शरीर. बोलत चला, शरीर जावं वाटतं तर कोण गेलं पाहिजे? पाप पुण्य संपलं पाहिजे. पाप पुण्य करूनच आपण थांबवलं पाहिजे. पण पाप पुण्य तर होतच. मग पाप पुण्याचं तरी कोण कारण आहे ते पाहिलं पाहिजे. तर पाप पुण्याला कारण कोण आहे? धर्माधर्म. पाप पुण्याला कारण कोण आहे? धर्म आणि अधर्म. आपण जर वेदविहित क्रियाजन्यत्वम धर्मत्वम, वेद निषिद्ध क्रियाजन्यत्वम अधर्मत्वम, शास्त्र म्हणतं इदम करू, ते केलं काय होईल? पुण्य होईल. म्हणजे धर्म होईल ना, धर्माचं फल पुण्य होईल. शास्त्र सांगतं इदम मा करू, ते केलं नाही काय होईल? पाप होईल. म्हणजे पाप पुण्य तरी कशामुळे घडतात? धर्माधर्म. म्हणजे जोपर्यंत धर्म थांबत नाही तोपर्यंत कोण थांबत नाही? पाप पुण्य थांबत नाही. मग ते म्हणजे धर्माधर्म थांबले पाहिजे. पण धर्माधर्म तरी कार्यच आहे, धर्मधर्म तरी कार्यच आहे. ते धर्माधर्म कोणाचं कार्य? कोणामुळे धर्माधर्म घडतात? याचं उत्तर आहे राग द्वेषामुळे धर्माधर्म घडतात. कशामुळे? राग द्वेषामुळे. आता समोर माऊली बसले, माझं त्यांच्यावर प्रेम आहे समजा, राग आहे. राग म्हणजे प्रेम, राग म्हणजे राग नव्हे, आहे ना. राग म्हणजे प्रीतीला राग म्हणतात. तर त्यांच्याबद्दल मी कोणतं कृती करणार? चांगली कृती करणार, म्हणजे धर्माची कृती करणार. आणि एखाद्याबद्दल माझा आता एखादा सर्प आला, त्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, मी काय करणार? त्याच्याबद्दल गोटा घेणार, काहीतरी करणार, म्हणजे आहे ना, म्हणजे प्रतिक्रिया करणार. म्हणजे त्याला मारण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे काय घडला? अधर्म घडला, द्वेष आहे ना. आणि एखाद्याबद्दल चांगली कृती केली म्हणजे ते राग आहे. म्हणजे रागामुळे चांगलं सत्कर्म घडतं आणि द्वेषामुळे असत्कर्म घडतं. म्हणजे रागामुळे घडतो तो धर्म आणि द्वेषामुळे घडतो तो अधर्म, आहे ना. मग त्या राग द्वेषाला काय आपल्या त्या धर्माला कारण कोण आहे? राग द्वेष. ते राग द्वेष गेल्याशिवाय कोण जाणार नाही? धर्म जाणार नाही. पण त्या राग द्वेषाला तरी कोणीतरी कारण आहे ना. राग द्वेषाला तरी कारण आहे. एक अनुकूल वाटतो, एक प्रतिकूल वाटतो, आहे ना. त्या राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. कोण कारण आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आपल्याला कोणीतरी अनुकूल वाटतो, कोणीतरी प्रतिकूल वाटतो. म्हणजे अनुकूल प्रतिकूल वाटला म्हणून राग द्वेष घडला ना. कोण जर अनुकूल प्रतिकूल, आपल्या मारुती बाबाला कोण अनुकूल वाटतं, कोण प्रतिकूल वाटतं? डॉक्टर बाबाला कोण अनुकूल वाटतं, कोण प्रतिकूल वाटतो? कुणी जा ना, रात्रीच्या 12 वाजता गेल्याच्या नंतर एखादा वैरी आला तरी त्याच्याबद्दल जी भावना आहे ती एखादा पुण्यवान असला तरी सगळ्याबद्दल तीच भावना आहे. म्हणजे त्यांना काय नाही? अनुकूल प्रतिकूलच नाही. कोणी अनुकूल नाही, कोणी प्रतिकूल नाही, सर्व त्यांना समान आहे. अजात शत्रू आहे, सर्व समान आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात आपल्याला कोण जाण्याकरता कोण गेलं पाहिजे? राग द्वेष जाण्याकरता अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं पाहिजे. पण त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला तरी कोणीतरी कारणच आहे. त्याला कारण आहे भेदज्ञान. त्याला कारण काय? भेदज्ञान. हा भिन्न वाटतो, हा भिन्न वाटतो, आहे ना. हा कोण आहे? शत्रू आहे. हा कोण आहे? मित्र आहे ना. म्हणजे भिन्न वाटलं ना, मग त्या राग द्वेषाला कारण कोण आहे? भेदज्ञान कारण. आपल्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कोण कारण आहे? भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला तरी कोणीतरी कारण आहे? अज्ञान कारण आहे. भेदज्ञानाला कारण कोण आहे? अज्ञान कारण आहे. कोणाचं? आत्मस्वरूपाचं अज्ञान कारण आहे. आता उलटं चला, अज्ञानच राहिलं नाही तर कोण राहणार नाही? भेदज्ञान राहणार नाही. भेदज्ञानच राहिलं नाही तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान राहणार नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञानच राहिलं नाही तर रागद्वेष राहणार नाही. आणि रागद्वेषच राहिले नाही तर धर्माधर्म होणार नाही. धर्माधर्म झाले नाही तर पाप पुण्य होणार नाही. पाप पुण्यच नसलं तर कारण भांडवलच जप्त झालं आपलं. पाप पुण्यच नाही तर शरीर राहणार आहे. आणि शरीरच राहिलं नाही तर दुःख राहणार नाही. आणि दुःखाची निवृत्ती यालाच म्हणतात, आहे ना. दुःखाची निवृत्ती झाली का झालीच परमानंदाची प्राप्ती. आणि परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्तीलाच म्हणतात मोक्ष. झाला ना प्राप्त, आहे ना. मोक्ष प्राप्त झाला. पण तो त्याच्याकरता काय करावं लागेल? एवढ्या सगळ्या परंपरेतून आपल्याला जावं लागेल, ठीक ना. एवढ्या सगळ्या परंपरेतून जावं लागेल. तर ती बघा आता इथपर्यंत आपण बोललो ना. आता सगळा आशय आपल्याला लक्षात आला तर तेवढं आपण हे सरणीपर्यंत येऊ. थोडंसं वेगात वाचतो. काही वाटलं, काही एखादा भाव बाबाच्या मुखातून ऐकला असला तर प्रामाणिकपणाने सांगा, बोला. बघा, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कशाची निवृत्ती होणार नाही. मग आता दुःखाची त्या ठळक पंक्तीपासून बोलत चला. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्यच नाही. कदाचित, यदा कदाचित हल्लीचे शरीर नष्ट झाले, हे शरीर नष्ट झालं. आता काही काही लोक काय करतात?
दुःखाला वैतागतात, आणि दुःखाला वैतागतात म्हणून घेतात, म्हणजे मद्य नव्हे विष घेतात आणि मरतात. त्यांना वाटलं आता म्हणजे आत्महत्या करतात. मग आत्महत्या केली म्हणजे ते का दुःखातून सुटले का हो? त्यांना तर या दुःखात तरी, या शरीरात तरी कमी दुःख होतं, त्यांना असं शरीर भेटतं का ते दुःखच दुःख. पिशाची योनीला जावं लागतं ना, आहे ना, पश्याची योनीला जावं लागतं, पश्वादी योनीला जावं लागतं, आहे ना. मग अशा योनीत गेल्याच्या नंतर तिथे तर केवळ दुःखाचाच. माऊली म्हणतात त्यांना अशा जागेवर मी जन्माला घालतो का खायला गेलं तर तृणसुद्धा भेटणार नाही. आता अंगाची पेंदळी म्हणजे अंगाचे मांसाचे लचके तोडून त्यांना खावं लागतं, तरी दुःखाची पीडा त्यांची संपत नाही. म्हणजे अशा योनीत त्यांना जावं लागतं. म्हणजे शरीर संपलं का? मग शरीर संपलं तर त्याची अशी मनाला वाटेल तशी निवृत्ती करावी का शास्त्र म्हणेल तशी निवृत्ती करावी? मग शास्त्राने कशी आता आपण पाहिली अशी परंपरा सांगितली. म्हणून आपल्या मनाने काही करायचं नाही, तस्मात् शास्त्रम प्रमाणम्. पण व्यवहारात सुद्धा आपल्याला जे कळत नाही, ज्याच्यातलं आपल्याला कळत नाही, त्याचा ज्याला कळतो त्याचं मार्गदर्शन घेत नाही का आपण? आपल्याला घर कसं बांधावं कळत नाही, कोणाला विचारतो? इंजिनियरला विचारतो. आपल्या कोणत्या आजारावर कोणती ट्रीटमेंट घ्यावी कळत नाही, कोणाला विचारतो? डॉक्टरला विचारतो. आपल्याकडून गुन्हा घडू नये, कोर्टाची पायरी चढू नये, पण चढायची वेळ आली कोणाचा सल्ला घेतो? मग या सगळ्यात जर आपण ऐकतो तर याच्यातली आपल्याला अक्कल नाही, तर याच्यातलं कोणाला शास्त्राला विचारलं पाहिजे की नाही? पण माणसं काय करतात हल्ली, ते म्हणतात आम्ही देवधर्म आम्ही काही मानत नाही, आम्ही आमच्या मनाने. मग येणार काय? मनाने जाणार तर मग मनानेच त्याची गती दुर्गतीच होणार आहे. कारण ज्याच्यातलं आपल्याला कळत नाही आणि त्याच्यातलं जे यथार्थ ज्ञान करून देणार आहे त्याचंच नाव आहे अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रत्वम. या सगळ्या दुःखाच्या कचाट्यातून, दुःखाच्या जाळ्यातून याची जर आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटत असेल तर शास्त्राने जी परंपरा सांगितलेली आहे ना, ती गुरुचरणापाशी बसून समजून घ्यावी, त्याची अंमलबजावणी करावी, मग आपण या सकल दुःखातून कायमचं मुक्त होऊ शकतो. तर त्याच्याकरता बोलतात जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणं शक्य नाही. कदाचित हल्लीचे शरीर नष्ट झाले तरी प्रारब्धातील पुण्य पापाने पुन्हा काय होईल? दुसरे शरीर प्राप्त होईल. कारण का? कारण शिल्लक आहे ना कोण? हां, पाप पुण्य शिल्लक आहे ना, मग तोपर्यंत शरीर येणारच. तुमचं पाप पुण्य निवृत्त झाल्याशिवाय कोण निवृत्त होणार नाही? शरीर निवृत्त होणार नाही. म्हणून म्हणतात बरं मग आता त्या पाप पुण्याची निवृत्ती व्हावी, मग ते पाप पुण्य बघा, पाप पुण्य म्हणजेच कोण? मग पाप पुण्य कोणाच बोलाय? धर्माधर्माचं. म्हणजे पाप पुण्याची निवृत्ती होण्याकरता कोणाची निवृत्ती करावी लागेल? धर्माधर्माची. बघा, धर्माधर्माची अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय शरीराची म्हणजेच कंसात पाप पुण्याची, त्याचं कार्य शरीराची अत्यंत निवृत्ती होणे संभवनीय नाही. मग धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात? तस्मात् शास्त्र प्रमाण आहे. धर्म तरी अधर्म आपण ठरेल तो धर्म ना आपण ठरेल तो अधर्म आहे का? त्यालाही प्रमाण कोण आहे? डॉक्टर बाबांचं वाक्य आहे. बाबा म्हणत असतात धर्म आणि ब्रह्म या दोन्ही गोष्टी अमूर्त आहेत. धर्मही डोळ्याला दिसणारा नाही आणि ब्रह्मही डोळ्याला दिसणारा नाही. त्या ब्रह्माचे आपल्याला प्राप्त करून घ्यायची त्याचं साधन धर्म आहे. तर धर्म आणि ब्रह्माबद्दल शास्त्र जे सांगतं, आणि ते सुद्धा कोणतं शास्त्र? वेदांत शास्त्र. आणि त्या वेदांत शास्त्राला अनुसरणारा आपलं संत वाङ्मय जे सांगतं त्यालाच अनुसरलं पाहिजे. कारण धर्माधर्माची अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय शरीराची अत्यंत निवृत्ती होणे शक्य संभवनीय नाही. आणि मग त्या धर्माधर्माचे कारण कोण आहे हो? राग द्वेष आहे. राग द्वेष. आता राग म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय? मला फार राग आला असा एखादा कधी कधी म्हणतो, किंवा त्यांनी खूप राग छान गायला. तिथे राग शब्दाचा अर्थ काय आहे? संगीतातला राग आहे. आणि मला त्याचा राग आला, इथे क्रोध आहे. आणि इथे राग हा पारिभाषिक शब्द आहे, आणि इथे राग शब्दाचा अर्थ आहे प्रीती. म्हणून म्हणतात संस्कृतात प्रीतीला काय म्हणतात? राग म्हणतात. आणि त्या रागद्वेषाच्या नाशा वाचून धर्माधर्माचा नाश होणार नाही. बरं, ते रागद्वेष धर्माधर्माचा नाश व्हायचा म्हणलं तर कोण गेले पाहिजे? रागद्वेष आहे ना. म्हणजे शरीर जाण्याकरता कोण गेली पाहिजे? पापुण्य. पापुण्य जाण्याकरता धर्माधर्म. धर्माधर्म जाण्याकरता रागद्वेष. आणि रागद्वेष जाण्याकरता काय ते पुढे सांगतात. रागद्वेष हे अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे होतात. म्हणजे रागद्वेष जाण्याकरता आपला अनुकूल प्रतिकूल भावना गेली पाहिजे. मग अनुकूल प्रतिकूल कशाला म्हणतात? अनुकूल वेदनेम सुखम, प्रतिकूल वेदनेम दुःखम. जी वस्तू, व्यक्ती, स्थळकाळ, पदार्थ आपल्याला दुःखाला हेतू आहे असं वाटतं का त्याच्याबद्दल प्रतिकूल भावना होते. आणि जी वस्तू, व्यक्ती, स्थळकाळ, पदार्थ आपल्या सुखाला हेतू होईल असं वाटलं का त्याच्याबद्दल अनुकूल भावना होते. म्हणजे अनुकूल प्रतिकूल भावाला कारण कोण आहे? त्याच्याबद्दल असणारं आपले सुखात्मक किंवा दुःखात्मक जी जाणीव आहे अंतःकरणातली ती त्याला कारण आहे. म्हणून म्हणतात रागद्वेष अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे होते. आणि ज्या पदार्थाविषयी आपणास सुखास हेतू आहे असे वाटते त्याच्या ठिकाणी आपली अनुकूल ज्ञान होते. आणि ज्या पदार्थाविषयी दुःखाला हेतू असेल वाटेल आहे की नाही, म्हणजे अनुकूल वेदनेम सुखम, प्रतिकूल वेदनेम दुःखम, ते इथलंच मी बोललो, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटते? प्रतिकूल ज्ञान होते. आणि मग त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या नाशा वाचून कोण जाणार नाही? अगोदरचा रागद्वेष आहे ना. पण ते रागद्वेष जाण्याकरता जसे अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं पाहिजे, ते अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाण्याकरता सुद्धा काहीतरी गेलं पाहिजे. त्याचं नाव आहे भेदज्ञान. ते आता पुढे सांगतात. मग त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानास भेदज्ञान कारण आहे. भेदज्ञान कारण म्हणजे कसं ते सांगतात बघा. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. आपल्या स्वरूपाहून पदार्थ जो भिन्न आहे ना
त्याच्या ठिकाणी अनुकूल किंवा प्रतिकूल ज्ञान होईल. म्हणजे ज्याला काय शुनीचैव स्वपाकेचे विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिने शुनीचैव स्वपाकेचे पंडित हा समदर्शना. हे आपण मारुती बाबा डॉक्टर बाबा म्हणलं ना, याचे काय समदर्शी झाले. म्हणजे सर्वत्र त्यांना समान आत्मतत्व दिसतं. म्हणजे आपल्या स्वरूपाहून आपल्याला आपल्या ठिकाणी अनुकूल ज्ञान होतं का प्रतिकूल ज्ञान होतं का? दोन्ही होत नाही. दोन्ही होत नाही. आपल्याहून जे भिन्न आहे त्याच्याच ठिकाणी आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल ज्ञान होतं. तसं ज्याला स्वतःला ब्रह्म मी आहे जाणलं, ते ब्रह्म कसं आहे? एकच आहे. मग त्याला अनुकूल कोण प्रतिकूल कोण? अनुकूलही राहणार नाही आणि प्रतिकूल राहणार नाही. आपले मोठे माऊली त्यांना कोणी अनुकूल नाही प्रतिकूल नाही. डॉक्टर बाबा अनुकूल नाही प्रतिकूल नाही. मी विचार सांगून आणि बोलून तोंडाला फेस आला, पण अजून अनुकूल प्रतिकूल गेलं नाही. काय गेलं नाही? कारण याचं कारण याचं आपली ती अजून स्थिती झाली नाही. म्हणजे आपण शब्दाने बोलणं वेगळं आणि ते अनुभवाने कळणं वेगळं. पण ते सिद्ध आहे. आपण कोण आहोत? साधक आहोत. म्हणजे आपण जाणारच नाही असं नाही, फक्त प्रयत्न सोडायचा नाही. आणि आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहिला. एखादं लेकरू असतं आणि ते आईकडे जाण्याकरता धडपडतं आणि ती आईसुद्धा माझ्या पाठी, कारण ते छोटे छोटे पावलं टाकतं, तिला मजा वाटते. पण ज्या वेळेला ते जास्तच पळतं आणि ते आता कसंही पडेल असं वाटतं का त्यावेळेला आईच धावते आणि त्याला उचलून अंगावर घेते. तसं आपण प्रयत्न करत राहिला तर धडपडताना एखाद्या वेळेस अशी आपली प्रयत्नाची पराकाष्ठा झाली, आपल्याला वाटलं आता याच्याशिवाय पर्यायच नाही, तर त्यावेळेला आपण पडून काहीतरी जखमी होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला परमात्मा गुरु येतात, आपल्याला अंगावर घेतात आणि पुढचा मार्ग करून जातात. पण तेवढं तो होत नाही, तोपर्यंत मात्र ती स्थिती प्राप्त होत नाही. पण आपण प्रयत्न सोडायचा नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञानास भेदज्ञान कारण आहे. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच कोणतं ज्ञान होतं? अनुकूल किंवा प्रतिकूल ज्ञान होते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूल ज्ञान होते का प्रतिकूल ज्ञान होते का? दोन्ही होत नाही. दोन्ही होत नाही. कारण ते साधन आहे का साध्य आहे? साध्य आहे ना. स्वरूप आहे का स्वरूप भिन्न आहे? स्वरूप आहे. म्हणून त्याच ठिकाणी अनुकूल ज्ञान होईल का प्रतिकूल होईल? दोन्ही होणार नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. सुखाच्या साधनाला काय म्हणतात? अनुकूल म्हणतात. दुःखाच्या साधनाला काय म्हणतात? आपल्याला वाटून दिले अनुकूल अनुकूल प्रतिकूल. नेमकं अनुकूल म्हणजे तरी काय, प्रतिकूल म्हणजे काय? जे सुखाचं साधन आहे ते अनुकूल आहे आणि जे दुःखाचं साधन आहे ते प्रतिकूल आहे. संसाराची इरजार प्रतिकूल आहे आणि वारीची इरजार अनुकूल आहे. कारण आनंद ते तिचा मुखे अशी वाचा, अशी वारीची इरजार म्हणून ते अनुकूल आहे, कारण ते सुखाचं साधन आहे. आणि संसारा इरजार ती दुःखाची आहे म्हणून ते, कारण येताना दुःख काय सांगू गर्भीची, येताना जाताना दुःख माडी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर. ते 13वा नाट आल्यावर संसार तुम्ही एक करा, मुक्तिमार्ग हळूची धरा. त्याच्यामध्ये जातानाची यातना सांगितल्या. आणि आहे ना, काळदंड कुंभी येताना थोडा कार्य अगोदरच कसे ना, तिथे जाताना नाही ते यमाशी करू ना बाहेर काढता, म्हणजे पूर्ण यम यातना सांगितल्या. म्हणजे जाताना दुःख आहे ते एर झाली, येताना काय सांग गर्भीची, येताना दुःख आहे आणि मध्यंतरी सर्व सुखाच्या आशा जन्म घेऊन, म्हणजे ते प्रतिकूल आहे म्हणून ते दुःखाला येतो आहे. आणि ही वारीची इरजार आपल्याला डोहाळे लागतात कधी येते म्हणून, ते अनुकूल आहे. पण ज्याला भ्रम झाला ना, त्याला जे अनुकूल आहे ते प्रतिकूल वाटतं आणि जे प्रतिकूल ते अनुकूल वाटतं. असं माऊलीची ओवी काल बोललो होतो, विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला, अशी आपण संगती पाहिली होती. बघा, आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. सुखाच्या साधनाला अनुकूल म्हणतात, दुःखाच्या साधनाला प्रतिकूल म्हणतात. आपले स्वरूप म्हणजेच आत्मा कसा आहे? सुखरूप आहे, काय नाही सुखाचे किंवा दुःखाचे साधन नाही. आणि म्हणून आत्म्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते का? नाही. आपल्याहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. तेव्हा भिन्न म्हणजे भेदाची भावना आपली गेली पाहिजे. आणि ते भेदज्ञान काढणार आहे कोणाला? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला. मग ते भेदज्ञान घालवण्याकरता काय तर ते सांगतात, भेदज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. आणि त्या भेदज्ञानास आत्मस्वरूपाचे अज्ञान कारण आहे. मग त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञान कारण आहे. आणि मग त्या आत्मस्वरूपाला घालवणारं कोण आहे? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाला घालवणारं कोण आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. ते म्हणतात आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा अज्ञानाचा नाश कशाने होतो? यथार्थ आत्मज्ञानानेच होतो, आहे ना. कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. जवळजवळ अशीच सरणी श्रीरामगीतेमध्ये, आपलं रामगीतेत श्रीरामचंद्राने कोणाला सांगितली? त्यांचे बंधू लक्ष्मणाला आत्मज्ञानाचा उपदेश करताना सांगितलेला आहे. म्हणजे अध्यात्म रामायण आहे. अध्यात्म रामायणातला बाबा म्हणत असतात 44वा अध्याय आहे अध्यात्म रामायणामध्ये. तिथे भगवान प्रभू रामचंद्राने त्यांचे भ्राता लक्ष्मण यांना उपदेश केलेला आहे, त्याला रामगीता असं म्हणतात. तिथे ही सरणी सांगितली. कशी? ती 2 शब्दात सांगतात, 2-3 वाक्यामध्ये. ते म्हणतात तिथे रागद्वेषापासून कर्म, कर्मापासून शरीर, शरीरापासून रागद्वेष, आहे ना. म्हणजे सारखं जसं आपण झोपेतून जागृती,
झोपेतून स्वप्न, स्वप्नातून जागृती, जागृतीतून पुन्हा सुषुप्ती, असं हे चक्र जसं चालू राहतं. तशा काय माऊलीच्या भाषेत उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे, आणि हे घटिका यंत्र दिसे परिभ्रमे गा. 12वर काटा गेला तर तो 6वर येणारच आहे, 6वर आला की पुन्हा 12वर जाणारच आहे. असे सतत चक्र चालू आहे, असे सारखे चक्र चालू आहे. व ह्याच कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हेच वेदांत शास्त्र सर्व प्रपंच आणि त्या प्रपंचाचे ज्ञान आत्मस्वरूप अज्ञानामुळे आहे असा काय वाचतो? नगारा वाचतो, असा नगारा वाचतो आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे वर सांगितलेली परंपरा लक्षात येण्याकरिता थोडक्यात दाखवितो. ती कशी? तेवढ्या परंपरेचा आता इथपर्यंत आपण आलो, पण मग उद्या तुम्ही आता हे सगळं आपण वाचून येऊ आणि मग थोडंसं त्याच्या प्रश्न उत्तरी करून मग ते जिज्ञासूचं लक्षण पूर्ण करून मुक्ताचं लक्षण पाहू. मग आपल्या दुसरा अनुबंध कोणता? विषय. त्या विषयाच्या अनुबंधाला पूर्वपक्षाच्या रूपाने असिद्धी आणि सिद्धांत रूपाने सिद्धी कशी, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.